परमेश्वराय। गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणी हीच आता। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तुझे, ते तुझे सत्रूपाय दोन्ही। उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतासी सदा नमावे। सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। मी दिनेश अळसपुरे सर्वप्रथम गुरुचरणी वंदन करतो, तसेच परमपूज्य डॉक्टर काका यांना सुद्धा वंदन करतो। तसेच ही ऑनलाईन प्रवचनमाला सुरू आहे, त्याच्या मार्गदर्शक हरिभक्त परायण वंदनीय सविता खरवडे वहिनी यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच सर्व श्रोतेगण यांना माझा नमस्कार। आपल्याला माहितीच आहे, मागील 5 वर्षापासून चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी हे चातुर्मास उत्सव साजरा करतात आहे। त्यामध्ये आध्यात्मिक ज्ञान सागराची गंगा सतत विनाखंड वाहती राहो यासाठी यामध्ये विविध ग्रंथांचे चिंतन केले जातात, जसे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, ग्रामगीता। परंतु यावर्षी कोविड-19 साथ सदृश स्थिती पाहता या ज्ञानगंगेला खंड पडू नये याला पर्याय म्हणून ऑनलाईन यूट्यूब चॅनल याचा वापर करून ऑनलाईन प्रवचनमाला सुरू ठेवण्यात आली आहे। यावर्षी तुकाराम महाराज गाथा या ग्रंथाचे चिंतन सुरू आहे। आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम होण्याकरिता व तसेच याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा या संत ओवीच्या संदर्भाने मुक्तीचा मार्ग कथन करण्याकरिता अनेक आदरणीय गुरुतुल्य प्रवचनकार आपल्याला लाभले आहेत। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र सर्व मंदिरातील व सत्संग मंडळातील साधकांच्यासाठी विशेष प्रवचनमाला परमपूज्य डॉक्टर काकांच्या अनुग्रहित ज्येष्ठ साधकांच्या वाणीतून सलग 2 महिने गाथा विवरण चातुर्मास उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आज आपल्याला जे गुरुवर्य लाभलेले आहेत, जे आपल्या आध्यात्मिक विचारांमध्ये भर टाकणार आहेत, त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो आहे। तसेच मला या उपक्रमामध्ये सामावून घेतले व संचलन करण्याकरिता संधी दिली त्याबद्दल मी पूजनीय सविताताईंचे आभारी आहे। आज आपल्याला जे प्रवचनकार लाभले आहेत त्यांचे नाव आहे आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर अनंत बांगडे। वयाच्या 24व्या वर्षी म्हणजेच 1982 साली सुरू झालेली अध्यात्म यात्रा स्वामी मुक्तानंद, स्वामी तन्मयानंद यांच्या मार्गदर्शनातून प्रवास करीत परमपूज्य काका उख्यात डॉक्टर देशमुख काका मुरगुड कोल्हापूर यांच्या चरणी स्थिरावली आहे। परमार्थातील योगक्षेम भगवंतांनी सांभाळला। बालपणी घरचे वातावरण प्रतिकूल पण सानुकूलता असलेला बाल सखा डॉक्टर सुनील लुले यवतमाळ हाकेच्या अंतरावरच मिळाला। त्यामुळे बालपण ते कॉलेजपर्यंत परम श्रद्धेय श्री नानासाहेब लुले व लग्नानंतर जीवन योगिनी स्वर्गीय सिंधुताई देवडे तुमसर, त्यांना ते मानसमाता संबोधतात आहे। तदनंतर परमपूज्य ब्रह्मलीन बासू महाराज मुंडरी, मौदा, जिल्हा नागपूर या अध्यात्म पथात सुप्रतिष्ठित झालेल्या व्यक्तींचे निकट प्रगाढ सान्निध्य साखळीच्या कड्यांगत प्राप्त होत गेले आणि त्याच बालमित्रासह अलगदपणे परमपूज्य डॉक्टर काकांचे चरणी येऊन विसावले आहेत। म्हणजेच आजचे जे आपले आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर अनंत बांगडे आहेत ते परमपूज्य डॉक्टर काकांचे अनुग्रहित आहेत। हा झाला त्यांचा आध्यात्मिक परिचय। लौकिक परिचय गौण असूनही देत आहे। बुद्धीचे ईश्वरी वरदान लाभल्यामुळे त्यांनी डॉक्टरची पूर्ण केली, म्हणजे ते MBBS झाले। त्यानंतर MD जनरल मेडिसिन पर्यंत शिक्षण पूर्ण केले। तुमसरला वैद्यकीय व्यवसाय प्रारंभ केला। व्यवसायासोबत सामाजिक आवड म्हणून
35 वर्षाच्या कारकिर्दीत विविध पदांवर कार्य सुद्धा त्यांनी केलेले आहे. जसे अध्यक्ष IMA तुमसर, अध्यक्ष पतंजली योग समिती तुमसर, अध्यक्ष यशस्वी फिटनेस क्लब, अध्यक्ष प्रज्ञा साहित्य समिती तुमसर, सदस्य ज्ञानेश्वर मंदिर सेवा समिती तुमसर. व्यवस्थापक आहेत ते परमपूज्य ब्रह्मलीन वासू महाराज स्थापित सद्गुरू साधना सदन सेवाश्रम घोटमुंबई. त्या अनुषंगाने परिसरातील गावे, शाळा, महाविद्यालयामध्ये योग प्रशिक्षण शिबिर ते आयोजित करतात. बालसंस्कार शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर आयोजित करून अनेकांना मार्गदर्शन करण्याचा मार्ग प्राप्त झाला आहे. त्यांचा छंद आहे निसर्ग भ्रमण व काव्य रचना. खरंच हे वाखाणण्याजोगं आहे. त्यांचा मी जो परिचय देतो आहे ते 1983 साली पूर्ण महाराष्ट्र सायकलवर फिरून तीर्थभ्रमण केले. भावसरिता या स्वरचित काव्यसंग्रह देखील प्रकाशित झाला आहे. असा हा त्यांचा परिचय आहे. असे हे आज आपल्याला सर्वांगीण विकसित व अनुभवी डॉक्टर काकांचे अनुग्रहित डॉक्टर अनंत बांगडे आपल्याला लाभले आहेत आणि ते आपल्याला आज तुकारामाच्या गाथेतील अभंग याचे प्रवचन करणार आहे. रामकृष्ण हरी. आता आजचे जे चिंतन असणार आहे त्या अभंगाचा क्रमांक आहे 2212. तर हा अभंग सर्वप्रथम मी अभंगाची आपल्याला ओळख करून देतो. तो अभंग आहे तो असा: कारे नाठविसी कृपाळू देवासी, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकदा तू. बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती, बाळा दूध कोण करीतो उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. फुटती तरोवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. तेणे तुझी काय नाही केले चिंता, राहे त्या अनंता आठवणी. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. तर या अभंगाचं चिंतन आपल्याला व अर्थ आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये आजचे कीर्तनकार समजून सांगणार आहेत. अर्थातच त्याचा अर्थ असा मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. दुधाची उत्पत्ती कोण करतो, दुधाची उत्पत्ती कोण करतो, अर्थात लक्ष्मीपती भगवानच दोघांचीही एकाच वेळी उदरात व स्तनात उत्पत्ती व वाढ करीत असतो. भर उन्हाळ्यात झाडांना पाने फुटतात, त्यावेळी त्यांना कोण पाणी घालतो, हा एक प्रश्नच आहे तुकाराम महाराजांनी इथे विचारलेला आहे. अर्थात जो सर्वांना जगवितो त्याने तुझी बाळपणी चिंता केलीच नाही काय, केली असेल तर आताही तो करीलच. याकरिता त्या अनंताची आठवण करीत निश्चिंत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे नाव विश्वंभर आहे त्या देवाचे अखंड ध्यान करा. तर अर्थातच तुकाराम महाराज येथे मांडू इच्छितात की जेव्हा येथे मनुष्याला जन्माला घातले आहे तर त्याचे पालन पोषण सुद्धा ईश्वरच करणार आहे. त्यानंतर मी आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर अनंत बांगडे काका यांना विनंती करतो की त्यांनी आपले प्रवचन सुरू करावे. त्याआधी गुरुदेव सेवा मंडळ अड्याळ टेकडी भजन सादर करतील व तदनंतरच लगेचच प्रवचनाला सुरुवात होईल. नमस्कार. बेचैन तुझा विन जीव जसा, जणू गायस पाहत वत्स फिरे, तडपेनच पाणी मिळे राण्या, तडपेनच पाणी मिळे राण्या. त्या मासडीचा जणू प्राण रे, त्या मासडीचा जणू प्राण रे, त्या मासडीचा जणू प्राण रे. बेचैन तुझ्या विन
तडपेनच पाणी मिळे राहण्या तडपेनच पाणी मिळे राहण्या त्या मासळीचा जणू प्राण रे त्या मासळीचा जणू प्राण रे कितीदा तरी नाम स्वरूप वदनी मंदिर धरोनी बसू कितीदा तरी नाम स्वरूप वदनी मंदिर धरोनी बसू कितीदा प्रभु कान मिळे न कळे मजसी प्रभु कान मिळे न कळे मजसी जीव भाव सदा हृदयात तुझे बेचैन तुझा विन जीव जसा जणू काय सका अथवाच फिरे तडपेनच पाणी मिळे राहण्या तडपेनच पाणी मिळे राहण्या त्या मासळीचा जणू प्राण रे त्या मासळीचा जणू प्राण रे वर्षा समजा तिसडी फलये वेळ धरावा धीर कधी वर्षा समजा तिसडी फलये किती वेळ धरावा धीर कधी तुकड्या मने भेट सख्या मजसी तुकड्या मने भेट सख्या मजसी तो सागर मग पार उरे बेचैन तुझ्या विनदी वजसा जणू काय सका अथवाच फिरे तडपेनच पाणी मिळे राहण्या तडपेनच पाणी मिळे राहण्या त्या मासळीचा जणू प्राण रे 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां परमपूज्य गुरुदेव चातुर्मास समिती ब्रह्मपुरी यांनी आयोजित केलेल्या या ज्ञानसत्रामध्ये ज्या गुरु सामील झालेल्या ब्रह्मपुरी आणि ब्रह्मपुरीच्या परिसरातील 125 गावातील साधक बंधू भगिनींना मी वंदन करतो. ब्रह्मपुरी समिती चातुर्मास समिती जे कार्यकर्ते आहेत, जे अखंड अथक परिश्रम घेऊन हे कार्य संपन्न करत आहेत, त्या कार्यकर्त्यांना मी वंदन करतो आणि आजच्या या उद्बोधनाला सुरुवात करतो. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अगदी विचित्र परिस्थिती आलेली आहे आणि हे नवीन तंत्रज्ञान आपल्याला शिकावं लागून राहिलेलं आहे. थोडासा गोंधळ उडेलच, पण या निमित्ताने आमच्यासारख्या माणसांनाही हे तंत्रज्ञान अवगत करता आलं. ही इष्टापत्तीच ठरलेली आहे. प्रतिकूलतेतून अनुकूलता शोधायची आणि चित्ताची प्रसन्नता जपून आनंद रूपायचं हेच तर परमार्थाचा धर्म आहे, वर्म आहे. या ज्ञान यज्ञामध्ये
वंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा एक भक्तिपूर्ण अभंग माझ्या वाट्याला आलेला आहे. कार्य नाठविशी अगदी सहज सोपा अभंग आहे. मलाही तो फार आधीपासूनच माझ्या कानावर आलेला आहे. कार्य नाठविशी कृपाळू देवाशी पोसितो जगासी एकला तू. बाळा दूध कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपते संवेदोनी. फुटती तरु वर उष्ण काळ माफी जीवन त्यासी कोण घाली. तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंत आठवणी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वभर त्याचे निरंतर ध्यान करी. अभंगनाच्या विवेचनापूर्वी वाङ्मय कशासाठी लिहिलं जातं ते समजण्यासाठी एक दृष्टी विकसित करावी लागते. संतांचे ग्रंथ तरफ आपल्याला ते लक्षात येतील. त्यांची गहनता, त्यांची विचारांची उंची आणि लक्षार्थ तरफ कळू शकतील. तर संत वाङ्मयाचा केंद्रबिंदू असतो तो असतो आत्मबोध. तो असतो जीव ब्रह्म ऐक्य. आनंदाभिमुख भरकटणाऱ्या जीवाला आनंदविमुख पथावर आनंदाभिमुख पथावर आणण्यासाठी संतांचं अवतरण असतं. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे बदले बोलिले जे ऋषी साचे भावे वर्तावे. त्यामुळे संत वाङ्मय जे आहे ते भक्तांना त्याच्याकडे आत्मबोधपरच अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा. त्यात समाजकारण, राजकारण, अर्थकारण, काव्यशृंगार, शब्दाविष्कार नसतीलच असतलं नाही, पण त्याचा मूळ गाभा जो असतो तो आत्मध्यानाचाच असतो. या पार्श्वभूमीवर तुकोबारायांची एक ओवी सुद्धा तुम्हाला ब्रह्मानुभव, आनंदभव देऊ शकते. त्यामुळे पारायण करताना नेहमी म्हटलं जाते, एक तरी ओवी बघावी अनुभवून. अर्थाविना पोथी वाचू नये. नुसतं पारायण करण्यात अर्थ नाही, तर त्याचा अर्थही आपण समजला पाहिजे. श्री गुरुचरणी जेव्हा आपण जातो, संतांच्या चरणामध्ये जातो, तेव्हा आपल्याला या सगळ्यांचे फार गर्भित अर्थ कळायला लागतात. त्याचे अर्थ भरभर कळायला लागतात, अनुभव घ्यायला लागतात. म्हणूनच संतांचे, श्री गुरूंचे धरावे ते पाया आधी आधी मी पुनश्च त्यांना वंदन करून आपण या आनंद यात्रेला सुरुवात करूया. कार्य नाठविशी कृपाळू देवासी. सरळ अर्थ आहे त्याचा की अरे वेडा जीवा, तू त्या भगवंताला का आठवत नाही, कृपाळू देवाला का आठवत नाही. तो एवढा कृपाळवंत आहे, लक्षात घे की तुझं गर्भामध्ये पोषण कोणी केलं, त्यानेच केलं आहे ना. बाळासाठी दुधाची उत्पत्ती कोणी केली, बाहेर निघण्या अगोदरच दुधाची उत्पत्ती होती, कोणी केली, त्या श्रीपतीनेच ना. भर उन्हाळ्यामध्ये जिथे अंगाची लाही होते, एसी मध्ये सुद्धा थंड लागत नाही, अशा रंध्रंत्या उन्हामध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था कोण बरं करतो, तो श्रीपतीच ना. इतकंच काय, त्यांनी तुझी काय नाही चिंता वाहलेली आहे. अशा अखंड चिंता वाहणारा त्या अनंताला तू का आठवण करत नाही. तू का म्हणे त्याचे नाव विश्वंभर आहे, तो विश्वाचा पालन पोषण करण्यावाला आहे. त्याचं तू कल्याणासाठी निरंतर ध्यान कर, त्याचं निरंतर तू ध्यान कर. आता लक्षात आलं. हा एक सरळ त्याचा साधा अर्थ आहे. कार्य नाठविशी म्हणजे कुणाला तरी आठवण करून दिल्या जाते, कशाची तरी आठवण करून दिल्या जाते. कोणाला आठवण करून दिल्या जात आहे, नराचा नारायण होण्याची ज्या जीवामध्ये शक्यता आहे त्या जीवाला, मानवाला करून दिलेल्या जात आहे. कारण दुसरी व्यवस्था बाकी सगळ्या भोग योनी आहे, त्यांना क्रियमान स्वातंत्र्य नाही. त्याच्यामुळे त्यांना आपली जीवनशैली बदलता येत नाही. कुत्र्याला जसं जीवन मिळालं तसंच जगावं लागतं, तसंच मरावं लागतं. ईश्वराच्या रचनेमध्येच त्याला जगावं लागतं. पण मानवाला क्रियमान स्वातंत्र्य दिलं आहे, त्याच्यामुळे तो नराचा नारायण होऊ शकतो. आणि तो नराचा नारायण चहावाल्याचा तो पंतप्रधानी बनू शकतो, नराचा नारायण बनू शकतो. इतकी त्याच्यामध्ये शक्यता दिलेली आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणवरी. नरदेह हे मोक्षाचं द्वार आहे आणि शेवटची पायरी मानवाचा देह म्हटलेला आहे. आणि मुक्त होण्यासाठी शेवटची पायरी हा मानवाचा देह आहे. तर याची आठवण का बरं करून दिल्या जात आहे, तर झालं काय की जीव सुखाचा प्रवासी दुःख जराही नको त्यासी परी तो दोन्ही सोसी अनिवार्यपणे. हा जीव सुखासाठी आलाय, मुक्तांगणी आला कारण विहारम विषानादी लागून झाला बंदीलाचार. तर हा जीव काय झाला की हा आनंदासाठी निघाला, सुखासाठी निघाला. प्रत्येक माणूस जर बघितलं असेल तर सुखासाठी जगतो. अगदी तुम्ही कोणी दुःखासाठी करत असाल असं मला वाटत नाहीये. खेळतो कशासाठी, अभ्यास कशासाठी करतो, सुखासाठीच करतो आपण. छान नोकरी मला मिळेल, मी डॉक्टर होईल, मी इंजिनियर होईल, हे सगळं सुखासाठीच करत असतो. कोणी एखादी लांडी लबाडी करत असेल, अनितीपूर्ण व्यवहार करत असेल, तो सुखासाठीच करतो. अगदी प्रत्येक गोष्ट ही सुखासाठीच केल्या जाते. कोणी एखाद्याचा खून जरी करत असेल तरी त्याला असं वाटत असते की एकदा त्याला संपतील तरच मला चैन पडेल. अगदी बिलकुल. म्हणून तो खूनही त्या सुखासाठीच करतो. आणि कोणी एखादा आत्महत्या करताना आपण पाहतो, आता नुकतंच आता प्रकरण घडलेलं आहे. तर हे आत्महत्यासाठी कशासाठी असते की बा एकदा या शरीरातनं मोकळा होईल तरच मी सुखी होईल, अशी ती सुखाची लालसा त्याच्यामध्ये असतेच.
पण काय होतं की दुःख अनिवार्यपणे तुम्हाला आदळून लागत असतात. अनिवार्यपणे म्हणजे मी छान पांढरे कपडे घालून मस्त रस्त्याने याला 15 ऑगस्टला चाललेलो असतो, मी माझ्या साफ जागेवर असतो, अचानकपणे बाजूने गाडी येते आणि डबक्यातलं सगळं पाणी माझं कपडे खराब करून टाकते, माझी शांतता भंग करून टाकते. दुःख असे अनिवार्यपणे आदळत असतात. म्हणून शेवटी जेव्हा माणसाची आयुष्याची संध्याकाळ येते त्यावेळेस विचारा, सगळं सगळं ठीक आहे ना? कसं राजे ठीक, ते 4-4 पोरं आहे ना तुम्हाला? अरे 4-4 पोरं काय कामाचे आहे? तो फुटबॉल सारखा इकडे ढकलते, त्याच्याकडे गेला का फुटबॉल सारखा तिकडे ढकलते. जावई असा आहे, सुना तशा आहे, खूप पैसा जमवला पण त्या पैशाकडे लक्ष द्यायला कोणी नाही आहे, म्हातारपणात तब्येत बिघडलेली आहे, तब्येतीकडे लक्ष द्यायला कोणी नाही आहे. जितक्या व्यक्ती तितक्या दुःखोक्ती. ह्या रडकथा थांबता थांबत नाही. आणि लक्षात येतं, सुख पाहता जवा पाडे दुःख डोंगरा एवढे, हा संतांचा अनुभव आपल्याला यायला लागतो. आणि शेवटी एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तर हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे, असं गाणं गात अगदी तडफोडीचं जीवन आम्ही जगत असतो. ह्याला जीवन असे नाव, त्याला नामपूर्ण निदान देतो आपण. खरंच याला तृप्त, परिपूर्ण, आनंदमय जीवन म्हणता येईल का? आणि यासाठी ईश्वराने आपल्याला संपूर्ण सृष्टीमध्ये एक मोठं स्थान दिलेलं आहे. बडे भाग माणूस तन पावा, सुर दुर्लभ सबदन तन ग्रावा. सुरांनाही म्हणजे देवांनाही दुर्लभ असं शरीर माणसाला भेटलेलं आहे. संत आपणही म्हणतो असं की जीवन असंच असतं, त्यात काय मोठंच आहे. पण संत जीवनाची दुसरी बाजू जगत असतात. त्यांचा अनुभव असतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंद. भरला घनदाट हरी दिसे, विषय त्यांचा अवघा झाला नारायण. अगदी आनंदाच्या अवस्थेमध्ये ते जीवन जगत असतात, तृप्त जीवन जगत असतात, शांत जीवन जगत असतात. आणि बुडते हे जन देखवणे डोळा, म्हणून त्या कळवळ्यापोटी आम्हाला ते आठवण करून देत असतात की अरे तू चुकतो आहेस. संत नसते तर आपल्याला आनंदाची दुसरी बाजू कळलीच नसती. तर ते काय म्हणत आहे, जीव सुखरूप स्वभावे तरी माया कल्पित प्रभावे, दुःख म्हणून आक्रंदावे नाना परी. तर काय झालं की एखादा भरकटलेला तरुण पोरगा आहे, विषय कामिनीच्या पाठीमागे लागला आणि बहकला आणि घर सोडून बाहेर चालला गेला आणि लाचार जीवन जगायला लागलेला आहे, लाथा खाऊन राहिलेला आहे समाजाचा. तर त्याचा एखादा सुहृद असेल तर तो काय त्याला सांगेल की अरे तुझे मायबाप एवढे चांगले आहे, एवढे श्रीमंत आहे, सधन आहे, त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं आणि छानपैकी तुझी वाढव केलेली आहे, तुझ्यावर प्रेम केलेलं आहे, आणि त्यांच्यापासून तू दूर येऊन आता लाचार जीवन जगून राहिलेला आहे. झाल्या तुझ्या सुखात झाल्या, पण आता परत तू त्या मायबापाकडे परत जा, ते तुला पोटाशी धरतीलच, तुझे अपराध पोटात घालतीलच आणि तुला पूर्ववत त्याला तुला आनंद रूप करतीलच. असा सल्ला आपण देऊ ना त्याला. तर त्याच पद्धतीने संत सल्ला देत आहे की अरे मूळ तुझं काय आहे ते बघ. जीव सुखरूप स्वभावे, ब्रह्मरूप स्वभावे, आनंदरूप स्वभावे, तरी कल्पित माया प्रभावे, दुःख म्हणून आक्रंदावे नाना परी. हे त्रैत्रापाने पोचणारा जीवा, तू स्वरूपतःच आनंद रूप आहे, तू स्वरूपतःच नित्य आहे, तू स्वरूपतःच सत्य आहे, तू स्वरूपतःच अजर आहे, अमर आहे. आणि माया प्रभावामुळे जे असं जे ब्रह्म आहे, ज्याचं वर्णन केलेलं आहे, न इति म्हणजे ज्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही असं अवर अमर चिद्रूप सतरूप आनंद घन निरावय निर्मल शाश्वत असं जे ब्रह्म आहे, जे एकमेव अद्वितीय आहे, अखंड आनंदमय आहे, अभेद आहे, तर असं जे ब्रह्म आहे, व्यापून उरलेलं आहे, असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म तू आहे. आणि काय होत आहे की ते ब्रह्म मी आनंद रूप असलो तर मी सुख दुःखाचे जखोले खाऊन राहिलेलो आहे, मी अमर आहे, अवर आहे आणि सत्य आहे, शाश्वत आहे, आणि असं असताना मी मरतो असं दुःखी होऊन राहिलेलो आहे. हा केवळ सत्य नाही आहे, हा केवळ माया प्रभावामुळे तुझी अशी अवस्था झालेली आहे. आणि ते माया प्रभावामुळे जे सत्य आहे त्याला तुला ते असत्य वाटत आहे आणि जे असत्य आहे त्याला ते सत्य वाटत आहे. म्हणून काय होत आहे, मी सुखी मी दुःखी ऐसा विलाप चाले मुखी, लाभ हानीची रुखरुखी आयुष्यावरी. आत्मा, बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब असा मिळून जीव तयार होतो. आणि असं हे युती तयार झाल्यामुळे काय झालं की ब्रह्म जे आहे ते सत्य आहे, त्याचा बुद्धीवर अध्याय झाला, त्याच्यामुळे त्याला ती सत्य वाटायला लागली आहे. आणि बुद्धी जी मुळातच नाही, जी मुळातच नाही काय, तिचा आत्म्यावर अध्याय झाला, त्याच्यामुळं ब्रह्म नाही असं वाटायला लागलेलं आहे. परस्परांचा परस्परावर होणारा अध्यास याला शास्त्रीय भाषेत अन्योन्याध्यास म्हटलं जात आहे.
याच्यामुळे जे मी सुखी हा असा परिणाम दिसायला लागलेला आहे. तर मायेचा प्रभाव पडलेला आहे. जीव सुखरूप स्वभाव आहे, परिकल्पित माया प्रभाव आहे. मायाही कल्पित आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून होणारे दुःख निश्चितच कल्पित आहे. तर हा मायेचा प्रभाव कसा काय काम करतो याचं एक उदाहरण देतो. लहानपणी आम्ही पिक्चर पाहायचो. तुमच्या जमान्यासारखे पिक्चर असे वारंवार 24 तास पिक्चर उपलब्ध नसायचे. गणपती उत्सव, पोलीस लाईन या निमित्ताने पिक्चर असायचे. तर व्यवस्था असायची. प्रोजेक्टर असायच्या, प्रोजेक्टरच्या समोर पडदा असायचा. पडद्याच्या समोरच्या भागाला महिलांची स्त्री दाक्षिण्य म्हणून व्यवस्था व्हायची आणि पडद्याच्या पाठीमागे पुरुषांची मंडळीची व्यवस्था होती. आम्हाला मागच बसायला लागायचं. तर गंमत अशी असते पिक्चर पाहताना की हिरो संवाद डाव्या हाताने फायटिंग मारताना दिसला तर आम्हाला उजव्या हाताने मारलेला दिसे, आणि तो संवाद डाव्या हाताने मारत असेल तर आम्हाला उजव्या हाताने मारल्यासारखं दिसेल. घोडा डावीकडून धावत आला तर आम्हाला उजवीकडून धावत आल्यासारखं वाटायचं आणि सैन्य उजवीकडून आलं तर आम्हाला डावीकडून आलेलं जायचं. तर अशीच परिस्थिती असते की संत मायेच्या पडद्यासमोर असतात आणि आपण मायेच्या पडद्याखाली असतो. आम्ही मायेने आच्छादलेलो असतो आणि संत साठी जगत जे असते ते पूर्ण ईशावास्यमिदम म्हणजे ब्रह्मतत्वाने व्यापलेलं असतं. त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला सगळे दुःख दिसत असतात आणि संत आनंदाच्या डोंगरामध्ये पोहत असतात. संतांच्या पाठीमागे जर पाहिलं तर एक पडद्यावर चित्र दिसत असतात आणि पाठीमागे केवळ प्रकाशाचा झोत असतो, तो ज्ञान प्रकाश झोत असतो. उजेडे राहिले उजेडे होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई असा त्यांचा अनुभव असतो. आणि देव या शब्दाचा महाराज म्हणतात आहे की त्या देवाला का आठवण राहत नाही. तर देव या शब्दाचा अर्थ सुद्धा तोच आहे. देव या धातूपासून बनलेला आहे. देव म्हणजे प्रकाशन. तर देव म्हणजे प्रकाश. तर ज्याच्या प्रकाशामध्ये म्हणजे आत्म्याच्या प्रकाशामध्ये जे सगळं काही अनुभव येते आहे तो प्रकाशरूप आत्मा मी आहे, तर सत्तारूप आत्मा मी आहे. तर संत फार मोठे मनोवैज्ञानिक असतात आणि त्या अज्ञानानुसारच त्यांनी आपल्या माणसासाठी ती व्यवस्था करून ठेवली असतात. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजन शिळ राहिले असे केवळ माझ्या पायी. तर महाराज भगवंताचं भजन करायला सांगताय, त्याला आठवण्यासाठी सांगतायत. तर माऊली म्हणते देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजन शिळ राहिले असे केवळ माझ्यासाठी. तर माऊली सांगते की पृथ्वीवर तलावर येणारा प्रत्येक माणूस जो आहे हा तसा आस्तिकच आहे, भजनशीळच आहे. कोणी ना कोणी, भारत तर तसा आस्तिकाचाच देश आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही करतच असतो. कोणी उदबत्ती लावतो, कोणी व्रत करतो, कोणी पारायण करतो, नाही समज असेल तर फोटो समोर नमस्कार करतो. आणि आधुनिक युगातला जरी माणूस असेल तरी तो आपल्या व्यावसायिक गुरुचं आठवण करूनच कामाला लागत असतो. कारण प्रत्येक माणसाला वाटत असते की मी अपूर्ण आहे आणि तो प्रेमाचा आधार शोधत असतो. जसं अन्न ही माणसाची कायमची जरूरत आहे. बिना अन्नाने कोणी जगू शकतं का? तर कायमची जरूरत आहे ती आपली. तर त्याच पद्धतीने प्रेम सुद्धा कायमची जरूरत आहे. प्रत्येक माणूस कोणाचं प्रेम किंवा प्रेमाचा आधार प्राप्त करण्यासाठी झटत असतो. एक नंबरचा गुंडा जरी असेल तरी तो प्रेमासाठी आसुसलेला असतो. आणि गुंडे बरेचसे पकडल्या गेलेले डाकू वगैरे जे क्रूर असतात ते सुद्धा या प्रेमाच्या पाशानेच पकडल्या गेलेले असतात. तर म्हणूनच प्रेम हा आधार आहे आपल्या जीवनाचा आणि म्हणूनच भक्तीला प्रेम स्वरूपा म्हटलं गेलेलं आहे. आणि प्रेम आधार सापडल्यानंतर माणूस तृप्त होतो, आनंदी होतो. अमृतो भवती तृप्तो भवती, नारद भक्ती सूत्र. माणसाला मी अपूर्ण आहे याची जाणीव असते आणि परिपूर्णता साधण्यासाठी तो कुठल्या ना कुठला आश्रय शोधतो. माझ्याकडे दोन पर्याय येतात. एक, माझ्या आजूबाजूला नातलग येतात, आई वडील माणसं, आणि माझ्या बाजूची सृष्टी ज्याच्यामध्ये पशु पक्षी सापडलेले असतात आणि वस्तू आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार झालेला रोबोट. इन्व्हेस्टमेंट करताना आपण आधार शोधताना काही सामान्य गोष्टी पाहत असतो की तो आधार मजबूत असावा, स्ट्रॉंग असावा, रिलायबल असावा, जबाबदारीचा असावा, सदैव टिकणारा असावा, ड्युरेबल असावा, निरपेक्ष असावा, निस्वार्थ असावा आणि त्याच्याकडे त्याला मेंटेनन्सचा जास्त त्रास नसावा किंवा बिना मेंटेनन्सचा असावा, असा आधार शोधत असतो आपण. आणि तो सदैव कार्यतत्पर असावा आपण सगळं रसयुक्त असावा आणि माझ्या मनासारखा असावा. हे सगळे आधार शोधत असतो आपण. आणि माझ्या पहिलं लक्ष जाते माझ्या नातलगाकडे. तर माझ्या नातलगाविषयी काय म्हटलं जाते? कामा पुरता मामा किंवा जन हे दिधल्या घेतल्याचे कठीण समय येता कोण कामाचं येतो. तर मला सगळ्यात जास्त ज्या कटकटी वाटत असतात त्या माझ्या नातलगापासून वाटत असतात. हा आहे, बहीण आहे तर ती स्वतःच पाहत असते, भाऊ आहे तर एवढा मोठा भाऊ आहे तर त्यांनी माझ्यासाठी काही केलं का, वडील आहे तर शेवटी मला 2 लाख दिले
आणि त्याला तर 5 लाख देऊन दिले, असे फकडे सदैव चालतच असतात. जनही दिधल्या घेतल्याचे. पण या गोष्टीत एकच लक्षात ठेवायचं आपल्याला की मी नातलग म्हणून ज्यांना ज्यांना शिव्या मारत असतो, पण हे मी विसरायला नाही पाहिजे की मीही कोणाचा तरी नातलग असतो आणि लोक त्याच पद्धतीच्या मी जशा माझ्या लोकांकडून अपेक्षा असतात तशाच लोकांच्या सुद्धा माझ्याकडून अपेक्षा असतात. तर आपल्याला तरी विश्वास असतो की पोराला विश्वास असतो की बाप माझं सर्व करील, आणि बापाला विश्वास असतो की माझा म्हातारा पोरगा जो आहे तो म्हाताऱ्याची काठी आहे. पत्नीला विश्वास असतो की पती मला बिलकुल टाकणार नाही, आणि पतीला विश्वास असतो की पत्नी मला बिलकुल हे करणार नाही, ती सगळं सांभाळेल. तर अशा पद्धतीचा विश्वासावर आपलं जीवन चालू असतं. पण हा विश्वास जेवढा आहे हा कधी धोका देईल, कारण शास्त्रांनी म्हटलं आहे, बृहदारण्यकामध्ये एक उक्ती आलेली आहे, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. तर हे जे काही प्रेम दिसत असतो, त्याग दिसत असते, करुणा दिसत असते, ही जरी माझ्यासाठी जरी दिसत असले तरी त्यामध्ये एक स्वार्थ दडलेला असतो. स्वतःच्या सुखासाठी हा प्रेमाचा आविष्कार असतो. दुसऱ्याच्या प्रेमाचा त्याच्यात हे नसतं. दुसऱ्यासाठी जे प्रेम दिसून राहिले हे स्वतःच्या सुखासाठीच असतं. पती पत्नी, पत्नीला वाटत असते की पती माझ्याशिवाय म्हणजे बघू शकणार नाही. काका सांगतात, जय पत्नी पंचतत्वाबाई द्रुतगतीची सवे आणि बाई पुत्र ताणून या देई आत्मभंजका. पत्नीसाठी तुझ्याशिवाय माझं कसं होईल म्हणून तळमळत असतो, रडतो, धडतो, आणि पत्नी गेल्यानंतर पटकन 3-4 दिवशीच दुसरी घेऊन येतो, आणि त्याच्यासाठी नाव काय देतो, माझं सगळं निभलं असतं हो, पण पोराबाळांचं कसं, त्यांच्याकडे माझं लक्ष देऊन होत नाही. समाजाचे लोक मला जबरदस्ती केली म्हणून मी केलं असतं, आणि त्याला जे करायचं होतं करतच असतो. तर सगळे जे करत असतात ते आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. समाजसेवा कोणी करताना दिसतो त्याला त्यात आनंद भेटतो म्हणून, कोणी देशासाठी वीर मरण पत्करताना दिसतो त्याला आनंद भेटतो म्हणून. आणि आई सुद्धा जी असते ती आपल्याला किती निस्वार्थ प्रेम, आईचं जे आहे सगळ्यात प्रेम ते निस्वार्थ प्रेम आईचं मानलं जाते. मला मातृशक्तीला काही म्हणायचं नाही आहे, त्यांना मी वंदनच करतो, कारण मीही तिच्या उदरातनं आलेलो आहे. पण आई जी राहते तिचं सुद्धा जे प्रेम असतं ते मातृत्वासाठी असतं. ती गर्भामध्ये पोषण करते मातृत्वासाठी, बाळाचं संगोपन करते, तिला मातृत्वाचा आनंद भेटतो म्हणून. आणि हेच प्रेम जेव्हा सुखाच्या आड येतं त्यावेळेस ती त्यागही करू शकते. कर्ण आणि कुंतीचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. पिता सुद्धा या उद्देशाने काम करतो, मित्राचा त्याग सुद्धा याच आधारावर बनलेला असतो. आणि संतांचा कळवळा सुनता बुडते जन हे देखावे ना डोळा, हे सुद्धा त्यांना त्याच्यात आनंद प्राप्त होतो यासाठीच असतो. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आता याला आपण निरपेक्ष शाश्वत मजबूत आधार म्हणता येईल. आणि या आधारालाही विकार विनाश लागलेलाच आहे. हा आधार सुद्धा आपल्या कामाचा नाही. मग आपल्या बाजूला दिसणाऱ्या वस्तू, विषय आणि वस्तूमध्ये आपण त्याचा शोध घेतो. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तर स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध या माध्यमाने मी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, पण हा आनंद परमानंद नाही, तो अवीट नाही. पेढा आज आपल्याला भेटला, पहिल्या घासाला पेढा अगदी तृप्त केल्यासारखं वाटतं, वाह काय माझी इच्छा होती, मस्त सुंदर पेढा मला भेटला. 10 पेढे खाल्ल्यानंतर जबरदस्तीनं मग खाल्ल्यासारखं होतं, आणि रोज पेढा द्यायला लागलाय तर तुझ्या घरी पेढ्याशिवाय दुसरं काही खायला नाही का रे म्हणतो. म्हणजे तो वीट आणल्याशिवाय राहत नाही. आणि साधनं जरी आहेत, हे साधनं जे आहे, समजा कोणीतरी माझा अपमान केला, कोणीतरी उलटं मला बोललेलं आहे, आणि उलटं बोललेलं आहे, कोणीतरी मला अपमान केलेला आहे, उलटं बोललेलं आहे, आणि माझ्या डोक्यात क्रोधाग्नी भडकलेला आहे. हा क्रोधाग्नी एसी थंड करू शकतो का? पैसा नाही म्हणून मी आधी चिंतित असतो, आणि जेव्हा आयुष्याच्या शेवटी या पैशामुळेच मला दुःख येतो. म्हणजे कशासाठी धावून राहिलेला आहे. प्रतिष्ठा सुद्धा तशीच राहते. तर त्याच्यामुळे हे सगळं सुख येणं झालं विषय हे प्रारब्धाधीन आहे, माझ्या अधीन नाही आहे. त्याच्यामुळं याचा सदैव कधी वियोग येईल, वियोगाची भीती राहते की आज पोझिशन आहे, उद्या डाऊन तर होणार नाही. घरी आहे, पैसा जमा केलेला आहे, तो चोरून तर नेणार नाही. तर यामुळे वस्तू असून नसून मी सदैव सुख दुःखाच्या घेऱ्यात असतो. गंमत सांगतोय तुम्हाला. एक पद प्राप्त करायला जातो मी. माझा भासा पुतण्या डॉक्टर म्हणजे बॉक्सिंगच्या यालामध्ये शिकतोय, त्याच्यामुळे मी तुम्हाला बॉक्सिंगचं उदाहरण देतो. तर बॉक्सिंगसाठी मला 1 नंबर मिळवायचा आहे.
आता बॉक्सिंग साठी मला प्रत्येकाशी काय करावं लागते, बॉक्सिंग खेळावं लागते. आता बॉक्सिंग खेळणं म्हणजे काय आहे, तोंडावर हातापायावर गुद्दे घेणं आहे. आता याला सुख म्हणायचं का? पण माझ्या स्वप्नामध्ये एक सुख बनलेलं असतं की मी 1 नंबरचा बॉक्सर बनतो आहे. आता मला सांगा किती ठोसे त्याला खावे लागत असेल. आणि आता या अशा ठोसे खाण्यामधनं मी त्याला माझं सुख समजतो आणि सुख शोधता दुःख फोडीत गेलो हे लक्षात येतं. 1 नंबरचा बॉक्सर झालोय मी, तरी त्यासाठी परत मला कोणीतरी दुसरा येतो, हरवतो. त्याच्यासाठी मला किती स्पर्धा तुलना ईर्ष्या याला सामोरं जावं लागतात. आणि मग लक्षात येतं की सुख पाहता जोवा पाडे, दुःख डोंगरा एवढे. वस्तू ह्या तर अचेतन जेड आहे, त्या स्वतः काहीच करू शकत नाहीये. त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, जसं एक कार आहे, कार माझ्याकडे आली, तिचं व्यवस्थित लक्ष दिलं तर ती व्यवस्थित राहील, लक्ष नाही दिलं तर तिची बॅटरी कधी बंद होईल, हवा कधी जाईल हे काही सांगता येत नाही. यामुळे त्याला मी माझा शाश्वत आधार मानू शकत नाही. मानव बुद्धी चातुर्याने मंगळवारावर पोचला, पण आनंदाचं तत्वज्ञान त्याला गंजू शकलेलं नाही. आपल्या ऋषीमुनीने यावरच चिंतन केलं आणि परमार्थशास्त्राचा अर्थच तो आहे, सकल कारणांसह वर्तमान दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. तर परमानंद हे आपलं ध्येय आहे. तर परमानंद म्हणजे काय, तर आपलं दुःख जे आपला आनंद जो आहे हा व्यक्तीवर अवलंबून असतो, वस्तूवर अवलंबून असतो आणि परिस्थितीवर अवलंबून असतो, घटनेवर अवलंबून असतो, स्थितीवर अवलंबून असतो. आणि या व्यतिरिक्त जो आनंद आहे, या कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असलेला आनंद, त्याला परमानंद भेटलेला आहे. की उदाहरण घेऊया की मला समोरची व्यक्ती माझ्या पठाडातली असेल, माझ्या ग्रुपमधली असेल तर मला आनंद होतो, आणि शत्रू असेल तर मला दुःख होतं. वस्तू मला प्रिय असेल तर मला आनंद होतो, आणि मला बासुंदी आवडत नसेल तर कारल्याची भाजी दिली तर मला दुःख होतं. तर असा वस्तुनिरपेक्ष व्यक्तिनिरपेक्ष आनंद याला परमानंद म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या आनंदाचा संदेश सांगण्यासाठीच संत आपल्याकडे आलेला आहे. परिस्मृती स्मृतीचे अर्थ होऊन या मूर्त अनुष्ठोनी जगा देतं वडील जे जे. तर यासाठी संतांच्या रचना आहेत, यासाठी संतांचं लिखाण आहे, यासाठी ऋषीमुनींनी शास्त्र लिहून ठेवलेलं आहे. तर ते कृपावंत होऊन आई वडिलापासून दूर झालेल्या जीवाला सांगत आहे. एक मानवी जीवनाचं वैशिष्ट्य आहे की त्याला जोपर्यंत त्याचं वैभव सांगितलं जात नाही तोपर्यंत त्याची किंमत त्याला कळत नाही. उदाहरण घेऊया आपण की समजा एक माणूस आहे आणि तो रडून दुःखी कष्टी पडलेला आहे. तर त्याला सांगितलं, अरे बाबा रडतो काय, तुला 4 पोरं आहे, लोकांच्या घरी तर तिथे एकही पोरगा नाहीये. त्याच्यानंतर त्याला समजा म्हटलं की तुझ्याकडे माझ्याकडे गाडी नाही म्हणून तो रडतो. अरे बघ त्याच्याकडे, तो पायी चालून राहिलेला आहे. घर माझ्याकडे फ्लॅट नाही असं म्हणतो. अरे बघ त्याच्याकडे राहायला झोपडी सुद्धा नाही, तुझ्याकडे तर झोपडी आहे, नोकरी आहे, पेन्शन आहे, आणि तू मग आता का रडत बसतो. असं जेव्हा त्याला त्याचं वैभव सांगितलं जातं तेव्हा त्याला कळतं आणि त्याला योग्य पथावर येण्याची त्याची व्यवस्था राहते. तर तेने तुझी काय नाही केली चिंता. तर त्या अनंताला आठवून राहा असं म्हटलेलं आहे. त्यासाठी भगवंतांनी किती औदार्य आहे आणि किती पद्धतीने माझ्याकडे लक्ष पुरवलेलं आहे या त्या भरकटणाऱ्या जीवाला सांगितलं जात आहे की त्या ब्रह्मरूप देवानं तुझ्यासाठी काय काय व्यवस्था करून ठेवलेली आहे. तर त्यासाठी ते उदाहरण देत आहेत. बाळा दूध कोण करीत उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. अत्यंत साधारण ज्या सर्वसामान्य माणसांना ज्याचा प्रत्येकाला अनुभव आहे, कारण प्रत्येक जण आईच्या उदरातून आलेला आहे, त्याच्यामुळे हा अनुभव प्रत्येकालाच आहे की बाळासाठी दुधाची उत्पत्ती कोण करतो. मला असं वाटते की जेव्हा गर्भधारणा होते तर मला असं वाटते की बा आई वडील आहे, आई वडिलांना मला जन्म घातला. खरंच आपल्याला आई वडिलांनी जन्म घातला का? विचार करा तुम्ही की आई वडिलापासूनच जन्म होत असता तर एवढे मोठे जे क्लिनिक्स उघडलेले आहे वांस लोकांसाठी, टेस्टी बेबी उघडलेले आहे, तर त्यांना विचारावं की त्यांना किती खस्ता खावा लागतात. तर माझा जन्म सुद्धा हा ईश्वराच्या कृपेमुळे झालेला आहे आणि ईश्वराच्या कृपेमुळे झालेला आहे. कल्पना करा की मी जेव्हा लहानसा याच्यामध्ये राहतो, मी एका पेशीचा असतो, मायक्रोस्कोपने दिसतो, आणि आईच्या गर्भातनं वापस येतो तेव्हा हातपाय झालेला 7 पाऊंडांचा बनून मी येतो, 6 पाऊंडांचा बनून मी येतो. याची वाढ कोणी केली? मी निश्चितच केली नाही. कारण गर्भाच्या बाहेर समजा मी 7व्या-8व्या महिन्यामध्ये आलो तर 7व्या-8व्या महिन्यात मी गर्भाच्या बाहेर आल्यानंतर माझ्या पोषणाची व्यवस्था नाही. टेस्ट बेबी जरी झाली तरी त्याचं रूपांतर आईच्या गर्भामध्ये केल्या जाते. तर व्यवस्था जी आहे ती ईश्वराचीच घ्यावं लागते. मग मी जन्म दिला असं म्हणता येईल का? तर याला बरं असेल तर याला योग आणि क्षेम असं म्हटलं जाते की अनन्यास चिंतयन्तो माम योगक्षेमम वहाम्यहम. तर योग म्हणजे जे नाही ते प्राप्त करून दिलं त्याला योग म्हणतात, आणि क्षेम जे आहे ते त्याचं टिकून धरावं, त्याचं संरक्षण करावं याला क्षेम म्हणतात. ते एखाद्या दूरस्थ खेड्यामध्ये
कोणाला गॅस नाही तर गॅस दिला तर हा योग आणून दिला, पण तो गॅस नियमितपणे मिळवत जावा याला क्षेम अशी असं म्हणतात. मी पेशाने डॉक्टर आहे. शरीरशास्त्राचे सगळे अभ्यास एका अवयवाचा नाही तर एका पेशीचा अभ्यास करायला मला भेटलेला आहे. एका पेशीचं संरक्षण कसं होतं, जन्म कसं होतं, त्याची निर्मिती कशी होतं, त्याची व्याधी कशी होते, त्याचं पुनर्भरण कसं होतं, याचा सूक्ष्म अभ्यास करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. त्या अनुषंगाने काही शरीराच्या आश्चर्यजनक गोष्टी तुम्हाला सांगतो. आपल्या शरीराच्या आजूबाजूला जे भेटलेलं आहे ते सहजपणे भेटलं, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. तर ईश्वराच्या कृपेने गर्भधारणा झाली. मग आता या एका पेशीचं गर्भ 6 पाऊंडामध्ये रूपांतर कसं होतं. सुंदर व्यवस्था योगक्षेमाची आहे की जन्माचं योग तर घालून गेलं, पोचणार कसं आहे. तर आईचं उदर जे राहते गर्भाशय ते 4 बोटाचं राहते अगदी. तर ते 4 बोटाचं गर्भाशय वाढेपर्यंत नाभीपर्यंत येऊन जाते, पोटापर्यंत येऊन जातं. 18 इंचाचं ते बनतं. त्याच्यामध्ये पाण्याची पिशवी तयार होते. आपल्याला जिवंतपणा राहण्यासाठी अन्न लागते, जिवंतपणासाठी आपल्याला ऑक्सिजन लागतं. त्याची व्यवस्था बाळाच्या याच्यामध्ये गर्भाशयामध्ये नाळाची व्यवस्था होते. नाळ स्त्रीच्या गर्भामध्ये ना आधी सापडत न मग जन्म झाल्यानंतर टिकून राहत. आणि असा गर्भ वाढवला जातो. माझ्याकडे बेलाचं झाड आहे, तर मी कधी लागलं तर कसं एखादं बेल तोडायला जातो मी. तर काड्या मारू मारू परेशान होतो, पण बेलाचं फळ काही खाली पडत नाही. बेल एवढा चिकट असतो की त्याच्या बांधकामामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. पण जेव्हा फळ परिपक्व होतं सहज अलगद अगदी देठापासून पडून टपटप टपटप खाली पडतो. आपण पाहिले तसं पडलेले आपण. तर इतक्या सहजतेने ती व्यवस्था होत असते. ही व्यवस्था ईश्वर करत असतो. त्याच पद्धतीने बरोबर 9 महिने 9 दिवस झाल्याबरोबर आपलं अवतरण याच्यामध्ये जगामध्ये होतं. अगदी सहज पद्धतीने 95-99% डिलिव्हरी हा नॉर्मल होण्याची शक्यता असते. एवढी जनता करोड जी झालेली आहे ती सिझेरियन सेक्शनच्या आधी याच माध्यमातून झालेली आहे. आणि समजावर त्या या व्यवस्थेमध्ये गडबड आली तर आपल्याला त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, हस्तक्षेप करावा लागतो. ते इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे. बरं ठीक आहे, बाळ जन्माला आलं. बाळ जन्म आल्याला बरोबर त्याची ऑक्सिजनची व्यवस्था काय, तर ते बोंबलायला लागतं. क्या बोंबलायला लागतं अगदी. आणि क्या बोंबलायला लागल्याबद्दल श्वास आतमध्ये जातो आणि फुफ्फुस अशी पॅराशूटची पिशवी उघडावी तशा पद्धतीने फुफ्फुस एक्सपांड होतात आणि श्वासाचं कार्य चालू होतं. आता हे जीव याला तर एक दात नाही आहे त्याला. आता तो खाईल काय, आपल्यासारखं अन्न खाणार आहे तो. तर त्याच्यासाठी दुधाची व्यवस्थित स्त्रीच्या स्तनामध्ये 8व्या-9व्या महिन्यामध्येच त्याची तयारी झाली असते. आणि बरोबर बाळ आल्याबरोबर त्याला गरम गरम दुधाची व्यवस्था होते. बरं, हे बाळ अबोध पडलेलं आहे. हे अबोध पडलेलं बाळ आहे, त्याला दूध पिण्याची बुद्धी कुठून येते, तर त्याला सकलिंग रिफ्लेक्स आणि ग्रीप रिफ्लेक्स हा ज्याला आपण प्रेरणा म्हणतो हे अशाच दिलेला आहे. बाळाच्या ओठाला तुम्ही हा बोट लावाल तर ती फुरफुर फोकायला लागते अगदी. हा रिफ्लेक्स हा ईश्वरानेच दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे. त्याच्यामुळे एवढी बुद्धी त्याला मिळाल्यामुळे तो फुरफुरू दूध हे करतो. आपल्याला समजा लिटरभर दूध प्यायला दिलं तर पफत नाही. बाळ नुसतं दुधावरच राहतं, कारण त्याच्या शरीरामध्ये रिनिन नामाचं औषध तत्व राहते, त्याची उत्पत्ती राहते. त्याच्यामुळे तो दूध पिऊ शकतो. कितीतरी गोष्टी सांगाव्या अगदी. सांगता सांगता वेळ पूर्ण आपला निघून जाईल. थांबा. हे एक उदाहरण झालेलं आहे. संपूर्ण शरीराचं रक्ताभिसरण संस्था आहे, त्याच्यानंतर आपली श्वसन संस्था आहे, डायजेस्टिव्ह संस्था आहे, रिप्रोडक्टिव्ह संस्था आहे. एक ब्रँचेस आहे. त्या ब्रँचेसचं कार्य जर बघितलं तर माणूस थक्क होऊन जातो. आणि हे सगळं सुरळीतपणे चालू असतं, अगदी बिलकुल सुनियोजितपणे चालू असतं. तर खूप डिटेलमध्ये जात नाही, फक्त 2च गोष्ट सांगू इच्छितो की माणसाला आयुष्यासाठी श्वास लागतात. झोपेमध्ये माझ्या श्वासाची व्यवस्था कोण करतं. हृदयाची धडधड चालू असते, झोपेमध्ये माझ्या हृदयाची धडधड कोण करतं, कोण सांभाळत असेल. तेने तुझी काय नाही कली चिंता, ओफी तो जगाफी एकलाफी, तो परमपिता परमेश्वरच ना. आपलं जे कोरोना संकट आलेलं आहे, तर कोरोना संकट कशामुळे आहे माहीत आहे. एवढी भीती, लॉकडाऊन, व्हेंटिलेटर फेल्युअर आहे. म्हणजे श्वास आतमध्ये जाऊ शकत नाही, ऑक्सिजन आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि एवढा जो बंद ठेवलेला आहे हा व्हेंटिलेटर, एवढी व्यवस्था आपल्याजवळ व्यवस्थाच नाही प्रत्येकाला व्हेंटिलेटर देण्याची. आणि तो प्रत्येकाला तो व्हेंटिलेशन त्याचं लक्ष न असताना सुनियोजित पद्धतीने चालू आहे अगदी बिलकुल. काय याच्यापेक्षा आणखी कोणची चिंता व्हायला पाहिजे. पोफी तो जगाफी एकलाफी. तर ते आठवण करून देत आहे की पोफी तो जगाफी एकलाफी, तेने तुझी काय नाही केली चिंता. उदाहरण देत आहे, फुटली तरुवर उष्ण काळा माफी.
स्वाभाविक आहे अगदी बिलकुल की ह्या दोन गोष्टीसाठी इथे महाराज आठवण करून देत आहे. एक तर मला कदाचित अहंकार होऊ शकतो, आणि दुसरं ईश्वराची रचना तुझ्याकडे किती लक्ष आहे यासाठी. अहंकार या गोष्टी पाहू शकतो की या अफाट सृष्टीमध्ये मला जीवन दिलेलं आहे, मला बुद्धी दिलेली आहे, त्याच्यामुळे ईश्वराने आपल्या सृष्टी निर्मितीचं कार्य थांबवून दिलेलं आहे. मानवी जीवानंतर दुसरा जीव तयार झाला नाही. याचं कारण असं आहे की मानवाला कुशाग्र बुद्धी दिलेली आहे, क्रियमान स्वातंत्र्य दिलं आहे, आणि विशेष करून हाताची रचना दिलेली आहे. सगळे प्राण्यांचे हाताचे बोट अशा पद्धतीचे राहतात. प्राणी तर फक्त हातावर असलेल्या गोरिला सारखेच आहे, बाकीचे 4 पायाचे पाय, आणि मानवाच्या हातच 4ही बाजूने फिरू शकतो. त्याच्यामुळे त्याला मनात आणलं ते कल्पकतेनं करायची त्याला व्यवस्था तयार होऊन गेलेली आहे. बघा एखादं उदाहरण करून बघा की या बोटाने तुम्ही असे बोट असताना त्याला सुई घालून पहा तुम्ही, तर तुम्ही सुई धागा घालू शकता? हा अंगठ्याचा वापर केल्यानंतर सुई धागा आपल्याला घालता येतो. तर अशी व्यवस्था ईश्वराने दिल्यानंतर आपण उत्तुंग मंगळावरपर्यंत गेलेलो आहे. आपण मोठ्याच्या मोठ्या बिल्डिंगी पाडलेल्या आहेत, सरोवर आहेत, समुद्रामध्ये आपण ते घालून आपण बिल्डिंगा बांधल्या आहेत, सरोवरामधून आपण रस्ता तयार केलेला आहे. तर मानवाला गर्व होणार नाही, आणि हा गर्व झाल्यानंतर त्याचा हवेचा फुगा काढण्यासाठी ते सांगत आहे की फुटती तरुवर उष्ण काळ माफी. शिवाजी महाराजांचा प्रसंग सांगतो. समर्थ किल्ल्यावर काम चालू होतं तेव्हा गेले, आणि समर्थ आले, त्यांचं यथोयोग्य स्वागत केलं त्यांनी. आणि महाराजांना विचारते झाले, समर्थ काय ठीक चालू आहे ना? म्हणे हो. तर बरं, तर म्हणे काय काय चालू आहे? तर त्यांनी सांगितलं की मी गडावर अशी व्यवस्था करतो आहे, राज्यामध्ये मी असे मंत्री नियुक्त केलेला आहे, लोकांच्या अन्न पाण्याची मी अशी व्यवस्था केलेली आहे, शत्रूपासून रक्षण करण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे. माझ्या राज्यामध्ये सध्या सगळे खुशाल आहेत. समर्थांना लक्षात आलं. समर्थ शिष्यांचे गुरु जे राहते शिष्यांचे भाव तरंग अगदी सहजपणे टिकून घेत असतात, आणि त्याला आत्मरूपतेकडे त्याला नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आपल्याला कळूही देत नाही इतक्या सहजतेने ते करत असतात. समर्थांना लक्षात आलं की गची बाधा लागलेली आहे. एक काळी मोठा पाषाण शिळा तिथे होती, आणि त्या शिळेकडे पाहून म्हटलं ही काय आहे? तर ही शिळा आहे म्हणे, बांधकामासाठी वापर आणतोय म्हणे. तर तिथे एक फब्बलधारी होता, त्याला म्हटलं की ही शिळा फबलीने फोड. त्यांनी शिळा फोडली, आणि त्याच्यामधनं बेडूक निघालं, थोडंसं पाणी निघालं, आणि त्या दगडाच्या याच्या पोकळीमध्ये पाण्यामध्ये असलेलं बेडूक निघालं. महाराज जे समजायचे ते समजून गेलं. या जीवाचं रक्षण कोण करतो आहे? तर महाराजांच्या लक्षात येऊन राहिलं आहे की माझी सत्ता फक्त माझ्या राज्यापुरती आहे, या संपूर्ण विश्वाचं रक्षण करून राहिलो आहे. तो वाढवे श्रीपती सवे दोन्ही, तो रक्षण करतो आहे, आणि त्यांच्या लक्षात चूक येऊन गेलेली आहे. दुसरं जे लक्षण करण्यासाठी दिलेलं आहे की फुटती तरुवर उष्ण काळ माफी. जीवसृष्टी तर उदयाला आली, आणि जीवसृष्टी आल्यानंतर आता नुसतं त्यानंच झालं. मुंग्यापासून तर माणसापर्यंत सगळे जीव आले, त्यांच्यासाठी अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक सुविधा कोण पूर्ण करेल? तर त्यासाठी त्याची व्यवस्था जी झाली ती झाली व्यवस्था, सृष्टीची रचना तयार झाली, झाडं तयार झाले, पाणी तयार झाले, चंद्रसूर्य तयार झाले, आणि या सगळ्या याच्या माध्यमातून सृष्टीवर मानवाची अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था पूर्ण करायला गेलेली आहे. चंद्र सूर्य तारे बघाल तुम्ही अगदी, तर ते आपापल्या वेळेवर येऊन राहिलेलं आहे. चंद्र वेळेवर उगवतो, त्याच्या सोळा म्हणजे प्रथमेपासून तर अमावस्येपर्यंत त्याच्या सगळ्या कला आहेत. त्याच्यानंतर सूर्य आपल्या वेळेवर उगवतो. सूर्य जर वेळेवर उगवला नाही तर कसं होईल? नाही होणार बरोबर. पृथ्वी भार सांभाळते आहे, सागराने आपली मर्यादा सोडली तर काय होईल? ऋतुचक्र बरोबर आलं नाही तर काय होईल? अखंड ब्रह्मांडामध्ये अनंत ब्रह्मशाबा, अनंत आकाशगंगा आहे, त्या सगळ्या एकमेकाशी टकरावल्या तर कसं होईल? त्या आपापल्या कक्षेमध्ये घुमत असतात. या सगळ्यांचं नियोजन कोण करतो आहे माहिती आहे? या सगळ्यांचं नियोजन परमपिता ईश्वर करतो आहे. तर पाण्याची व्यवस्था, समुद्रापासून मला गोड पाणी मिळत आहे, ढग तयार होतात, ते ढग वाहून नेल्या जातात, आणि समुद्राच्या पाण्याची व्यवस्था, समुद्रापासून जे खारं पाणी असतं माझ्यासाठी गोड पाण्याची व्यवस्था होते. अन्नाची व्यवस्था वनस्पतीच्या माध्यमातून होतं, औषधाची व्यवस्था वनस्पतीच्या माध्यमातून होतं. सगळं त्याने तुझी काय नाही केली चिंता. राहायसाठी मटेरियल मी इथूनच आणलेलं आहे. मी चंद्रावर जरी गेलो असेल, यान बनवलं असेल, पण यान बनवण्याचं मटेरियल मी स्वतः बनवलेलं नाही, मला या ईश्वराच्या सृष्टीतूनच घ्यावं लागलेलं आहे. तर मुंगीपासून याच्या माणसापर्यंत संपूर्ण प्राण्याची व्यवस्था
त्याने केलेली आहे, त्याने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. जे जे सर्व शास्त्र बनलेले आहेत, ॲस्ट्रॉनॉमी, फिजिओलॉजी, गायनेकॉलॉजी आणि बाकीचे जे प्राणीशास्त्र बनलेलं आहे, वनस्पतीशास्त्र बनलेलं आहे, खगोलशास्त्र बनलेलं आहे, जिओलॉजी बनलेलं आहे, ते सगळे शास्त्र जर बघितले तर ते ईश्वराच्या योगक्षेम व्यवस्थेचं वर्णन सांगणारच आहे. मुंगीपासून मानवापर्यंतचे जीव आहे त्यांचं डिस्कवरीवर आपण पाहतो, ते एका एका एपिसोडसाठी त्यांना किती खस्ता खावा लागतात ते लक्षात येत असेल. तर माझं आयुष्य पूर्ण जरी गेलं तरी मी त्याचा अभ्यास करू शकत नाही. मी माझ्या ह्याच्यात फक्त मेडिकल शास्त्राचा अभ्यास केला, बाकी शास्त्राचा अभ्यास बाकी राहिलेला आहे. हे लक्षात ठेवायचं की कसा विशाल अशी त्याची सामान्याची व्यवस्था आहे ज्याचं मी कल्पनाही करू शकत नाही. हा एवढा अफाट पसारा सांगण्यामागचं कारण आहे. अफाट पसारा कारण सांगण्याचं कारण हेच आहे की अशा ईश्वराचा मी बेटा आहे. ईश्वर माझ्याकडे अशा पद्धतीने लक्ष करून राहिलेला आहे, त्याच्यामुळे असा मला खांदा भेटलेला आहे जो मजबूत आहे, असा खांदा भेटलेला आहे जो सर्वज्ञ आहे, असा खांदा भेटलेला आहे जो सर्व शक्तिमान आहे, असा खांदा भेटलेला आहे मी या गोष्टीकडे लक्षही देत नाही तरी तो माझ्याकडे लक्ष देऊन राहिलेला आहे, असा मजबूत खांदा भेटलेला आहे. मग मी आता दुःखी कष्टी राहावं का? की ईश्वराने ज्या गोष्टीसाठी मला हे शरीर दिलेलं आहे ते परिपूर्ण ब्रह्मरूपता साधून मी कृतकृत्य व्हावं याचा विचार मी केला नाही पाहिजे का? हे शास्त्र शिकण्यासाठी मला काही करायचं नाही, फक्त याच गोष्टीपर्यंत येऊन जायचं आहे. हे शास्त्राचे अनेक शास्त्र निघतील पण त्यातनं मला एवढंच उचलायचं आहे की प्रत्येक शास्त्र उचलं तरी त्याचं सूत्र रात्र हेच राहणार आहे की सगळ्यांचा पोशिंदाम पोषितो जगासी एकलाची आणि त्याने तुझी नायक आहे त्याने चिंता. ते मी एवढं समजून घ्यायचं आहे की तो माझा अनंता माझं पोषण करण्यावालेला आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहे. मग आता माझ्याकडे काय आलेलं आहे, तो माझं रक्षण करतो आहे, त्याच्या चरणाशी जाऊन मला माझं कार्य साध्य करायचं आहे, मला आनंदरूपता साध्य करायचा आहे. एक व्यवस्थेचा एक साधा विचार मांडतो मी तुम्हाला. आम्ही बिस्लरीची बॉटल घेतो, किती रुपयाची घेतो? 20 रुपयाची बॉटल घेतो आपण, आहे ना. आम्ही नळाचं पाणी वापरतो, बिल कोण पाठवते? नगरपालिका, आहे ना. वीज वापरतो, बिल कोण पाठवते? नगरपालिका. ऑक्सिजन लागतं आम्हाला, बिल कोण पाठवते? डॉक्टर पाठवतो व्यवस्था. समजा आमचं शरीराचं यंत्र बिघडलं, डॉक्टर किती मोठं बिल घेतो आणि सगळं हे बिलवर देतो म्हटलं आपण. ईश्वराने आपल्यासाठी किती बिल पाठवलेलं आहे? आजपर्यंत त्यांनी बिल पाठवलेलं नाही, हे त्याचं औदार्य आहे. एवढी सृष्टी सांभाळतो आहे तो, ही त्याची शक्ती आहे, ही त्याची फ्री आहे. एवढं सगळं या गोष्टीला सुरळीतपणे चालू आहे हे त्याचं ज्ञान आहे, तो सर्वज्ञ आहे. आणि एवढं सगळं आपल्याला देऊनही कोणी त्याचं नाव घेत नाही. मला माझा श्वास कोण चालून राहिलेला आहे याचं मला भानही राहत नाही. मी सांगितलंय म्हणून कदाचित तुम्हाला ती स्मृती जागृत झाली असेल, त्याचं भान सुद्धा राहत नाही. असा तो करून नामनिराळा आहे, तो परमवैरागी आहे आणि या सगळ्यांचं संचलन तो नियमन तो करतो, असा ऐश्वर्यवान आहे. याला षडेश्वर संपन्न ईश्वर म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याचा मजबूत आधार भेटल्यानंतर आता खरंच मी रडावं का सांगा तुम्हाला? हे सांगण्यासाठी ही जर जागृत झाली तर निश्चितपणे सांगतो, आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव आपला सुद्धा राहणार नाही. जग हे बंदी शाळा हा आमचा अनुभव राहणार नाही. आम्ही आनंदाच्या तरंगात डुबू हा आमचा अनुभव राहील. महाराज या ठिकाणी दोन शब्द वापरत आहेत. पहिल्या याच्यात म्हणतायत कार्य नाठविशी आणि नंतर म्हणत आहे राह्या त्या अनंत आठवणी. रचना काहीशा थोड्याशा संतांच्या गूढ असतात. विभक्त म्हणजे भक्त नव्हे आणि भक्त म्हणजे विभक्त नव्हे. महाराज म्हणतात आहे, समर्थ म्हणतात आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण अत्यंत महत्वाची गोष्ट जेव्हा सांगायची असते कोणाला, आपणही पाहतो अगदी, अरे विसरला का तू? हे आठवणे हे तुला सांगितलेलं होतं, किती महत्वाचं होतं ते. आठवलं. मग जाताना परत सांगतो, आठवून ठेव, विसरू नको. महत्वाची गोष्ट आपण सांगायच्या वेळेस असा करत असतो. तर विस्मरण हा मानवी स्वभावाचा पैलू आहे. म्हणून संत मागणी करतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एकनाथ महाराज म्हणतात, आठवते ब्रह्म न आठवते माया. तर पहिले जे कार्य न आठवशी आहे, हे जे मी माझ्या विस्मृतीत गेलेलो आहे की मी ब्रह्मरूप आहे आणि मी आनंदी आहे, मी मरणारा नाही आणि मी त्यामुळे सुखी होणारा नाही, मी आनंद रूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, हे आठवण करून देण्यासाठी पहिलं स्मरण दिलेलं आहे कार्य नाठवेशी. आणि आता दुसरं स्मरण जे आहे, मी मायाच्या घेऱ्यात
परत विस्मृतीत जाऊ नये म्हणून दुसरं स्मरण सांगितलं आहे, राहे त्या अनंत आठवून. हे दुसरं स्मरण त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. हा उपसंहारी आहे आणि उपक्रम उपसंहारी आहे, ही चेतावणी आहे. ईश्वराचं इतकं वर्धन केलं ते अपुरं होणार आहे. हे तर त्यांनी त्याचं जो नाव घेतो नाही घेत त्याच्यासाठी त्याचं कर्तव्य म्हणून त्याने केलेलं आहे. पण भक्त जे राहतात, भक्तासाठी तर तो अगदी स्वतःलाच वाहून देतो त्याच्यासाठी. अनन्यास चिंतयंतो माम. तर जो त्यांच्यासाठी अनन्य होऊन त्यांचं चिंतन करतो, निष्काम होऊन भक्ती करतो, शरणागतून त्यांना राहतो, त्याच्यासाठी तो स्वतःच त्याच्या सेवक म्हणून त्यांच्या दाराशी घुटमळत राहतो अगदी, की मधी मला माझ्या भक्ताचं कल्याण करण्याची कधी वेळ भेटेल. गोपगोपिकांसाठी तो माखन चोर बनला, बलीसाठी पाताळात त्यांनी रक्षण करायला गेला, शब्दीची उफती बोरं खाल्ली, एकनाथाकडे श्रीखंड्या म्हणून पाणी भरलं, चोखोबाची गुरी राखली, जनाबाईसाठी त्यांनी दळण दळले, दामाच्या घरी तो तारण राहिला, भक्ताचं पदचिन्ह भृगु पदचिन्ह आपल्या छातीवर तो अभिमानाने बाळगतो, पुंडलिकासाठी तो विटेवर उभा राहिला. हरी अनंता, हरी कथा अनंता. तर तो त्याच्या कथा बघावं तर त्या अनंत कथा आहे. त्यांनी भक्तांचं कसं रक्षण केलेलं आहे. राहे त्या अनंत आठवणी, तेने तुझी काय नाही कली चिंता. याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. एक गोष्ट सांगतो की ह्या गोष्टी करता करता त्याची फजिती कशी होती आणि तो शेवटी त्याला भक्ताच्या पाया पडावं लागतं की सोडो रे बाबा मला यातनं. त्याला भक्ताकडे साकडं घालावं लागतं आणि भक्तही म्हणतात तुम्ही तुमचा केला गोवा, आता का हो म्हणतात धावा धावा. अशी फजितीचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. असाच प्रसंग आहे समर्थांच्या जीवनामधला. समर्थ गडावर राहत होते. काशीला जायची सगळ्या शिष्यांची इच्छा झाली. काशी म्हणजे वेदनगरी आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला काही शिकायला भेटेल, ज्ञानशास्त्र आपल्याला वाढेल, यासाठी सगळ्यांची इच्छा झाली की आपण एकदा जाऊन यावं त्याच्यासाठी. तर ते तिथं काशीला जाण्याचा प्रोग्राम बनला. तर प्रश्न हा पडला की गडावरची व्यवस्था कोण पाहिजे. आरती आहे, काकड आरती आहे, देवाचा नैवेद्य आहे, आश्रम सांभाळणं आहे, ही व्यवस्था कोण पाहिजे. तर सगळ्या शिष्यांनी एकदाच अज्ञान नावाच्या एका शिष्याकडे लक्ष दिलं. हा ठप्प होता, हा मठ्ठ होता. गुरुची जी आज्ञा होती तेवढं पाळत होतं, बाकी त्याला शास्त्राचं याचं त्याचं ज्ञान नव्हतं. मठ्ठ होता तो. सगळ्यांनी एकदा त्याचं नाव घेतलं आणि त्यालाही विचारलं. तर तो एकदम एका पायावर तयार झाला. जा गुरुजी जा म्हणे, मी तुमच्या आज्ञेमध्ये आहे, तुमचं कार्य करणार नाही तर कोणाचं कार्य करणार. सगळी मंडळी गेली. तो त्या काळचा काळ होता की गाडीत बसलं 15 घंट्यामध्ये पोचलं, अशी तर परिस्थिती नव्हतीच तेव्हा. तर ते त्यांना महिनोन्नती लागून गेली. आता गडावरचा प्रोग्राम बघू काय झालं. गडावर सगळे त्या दिवशी अज्ञानाने सगळे कामं केले. काकड आरती झाली, प्रातर्विधी झाले, पाणी अन्न भरणं सगळं झालं. त्यांनी स्वयंपाक केला आणि परंपरेनुसार रामरायाच्या मंदिरामध्ये तो नैवेद्य म्हणजे जेवण घेऊन गेला आणि त्यांनी विनवणी केली, देवा तुम्ही सगळे जेवायला या. राम होते, लक्ष्मण होते, सीता होती, हनुमान होतं मंदिरामध्ये. त्यांनी दार लावून घेतलं. हा बसला दारापाशी, मधा दार उघडून पाहायचा देवाचं जेवण झालं का, देवाचं जेवण झालं. आता ती दगडाची मूर्ती आहे, ती काय जेवण करणार आहे. झालं, हात आठ घेऊन वापस आला. असे 7-8 दिवस 10 दिवस निघून गेले. शेवटी त्याच्याने राहणं झालं नाही आणि त्यांनी म्हटलं, गेला तो तिथे आणि म्हटलं, देवा म्हणे तुम्ही समर्थांच्या हातचा प्रसाद खाता म्हणे आणि मी त्यांचा शिष्य आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, मी त्यांच्यासारखा समर्थ नाही आहे म्हणे, पण त्यांचं कार्य करतो आहे ना म्हणे मी, आणि तुम्ही माझ्या करून घेत नाही, तुम्ही भेदभाव करता, हे करता. म्हणून तो रडायला लागला तिथं. आणि तुम्ही जर खाल्लं नाही, मी 10 दिवसापासून उपाशी आहे म्हणे, आता माझ्याची सोसत नाही म्हणे. तर त्यांनी चरणावर दगड म्हणजे दगडावर भगवंतांच्या पायावर डोकं फोडायला सुरुवात केली. भगवंत प्रसन्न झाले आणि जेवायसाठी आले तिथे. त्यांनी म्हटलं, भगवंत आपण एकटेच जेवणार आहे, सीतामाई आहे, लक्ष्मण आहे, हनुमानजी आहे. भगवंतांनी आज्ञा केली, सगळे जेवण केले. रोज अशा पंक्ती घडायला लागल्या. महिना झाला. एक दिवस अज्ञान आलाच नाही. भगवंत वाट पाहत राहिले की अरे जेवण का नाही आले, जेवण का नाही आलं. तर म्हणून ते विचारायला गेले त्याला. तर तो आपला तिथं पहुडलेला होता आणि बसा बालक राहते ना की रोज मलाच कामं सांगता का म्हणून आपण म्हणतो ना की मीच करायचे कामं, आपण चालत असतो आपलं तसं. तर तो म्हणायला लागला की भगवंता म्हणे कंटाळा येणार नाही तर काय म्हणे, रोज मीच करायचे, मला किती कामं होते असं विचार करता का म्हणे. सकाळी 4 वाजतापासून उठून ते झाडफूड करा, काकड आरती करा, पाणी आणा, स्वयंपाक करा, लाकडं आणा, तुमच्यासाठी नैवेद्य द्या, हे सगळे कामं मीच करायचे का म्हणे. तुम्ही सगळे आण म्हणे इथे, तर तुम्ही काही वाटून घेतलं नाही पाहिजे का म्हणे. तर प्रभू म्हणाले काय करायचं म्हणे. तर म्हणे हनुमंतांनी पाणी भरायचं म्हणे, लक्ष्मणाने काड्या आणायच्या म्हणे, सीतामाई यांनी स्वयंपाक करायचा आहे म्हणे, की मी काय करायचं.
ते म्हणाले, तुम्ही माझे आराध्य आहे, तुम्हाला कसं काम सांगू? तुमच्या मनात इच्छा झाली तर तुम्ही काकड आरती करत चला. झाला आता हा कार्यक्रम चालू झाला. सगळे सीतामय्या कामाला लागले, लक्ष्मण कामाला लागले, हनुमंत कामाला लागले. एक दिवस काय झालं की जेवणाची वेळ झाली आणि जेवण करता करता त्या दिवशी पोळीचे तुकडे बनलेले होते. भिक्षा वगैरे मागून त्यांनी आणलेली होती, तर पोळीचे तुकडे बनलेले होते, फोडणीचे तुकडे, याला आपण चुरमा म्हणतो. तर समर्थांना तो खूप आवडायचा. याला एकदम आठवण आली आपल्या गुरुची आणि रडायला लागला. तर प्रभू म्हणाले, काय झालं? तर म्हणे, समर्थांना हे खूप आवडतं म्हणे आणि समर्थ नाही म्हणे, त्यांच्यासमोर हा प्रसाद गेला असता तर मला किती बरं वाटलं असतं म्हणे. अरे कसा पाठवणार म्हणे, हनुमंत आहे ना म्हणे, आता म्हणे लंका पार करून गेला म्हणे, हे तर आहेच किती दूर म्हणे. झालं, प्रभूंनी हनुमंताकडे पाहिलं. हनुमंत पहिलेच गुस्सात, कारण हे रूप त्याचं पाहून, कारण जो म्हणजे सेवक राहतो ना, तर आपल्या मालकाची अशी अवहेलना झाली तर त्याला बरं वाटत नाही, आहे ना. तर त्याच्यामुळे आता हा मला फारच रंग दाखवून राहिलेला आहे. मी यांची पूजा करतो, यांना तो कामाला लावून राहिला आहे, सीतामाईचे मी पाय दाबतो आणि हा तिला स्वयंपाक करायला लावून राहिलेला, असा हनुमंताचा रोष होता. तो गुफ्यातच म्हटलं त्यांनी, मी नेतो म्हणे, पण लक्षात ठेव म्हणे, अज्ञाना म्हणे, तिथं गेल्यानंतर मी दारात उभा राहील म्हणे, कोणासोबत आलं हे सांगू नको म्हणे, आणि समजा तू माझं ऐकलं नाही तर तुला पाय पकडून गफाटणी देईल म्हणे मी. झालं, पोचले तिथं. सगळे शिष्य बोंबलायला लागले की हा कामधाम सोडून आला, कामधाम सोडून आला. समर्थांनी विचारलं, कसा काय आला? म्हणे, मी आत्ताच आलो म्हणे, हा आता जेवायला बसलो होतो म्हणे, त्या पोळ्या चुरमा बनला म्हणे आणि ते तुम्हाला आवडतात म्हणून मी ह्या गरमागरम घेऊन आलो म्हणे. अरे म्हणजे आम्हाला इथे यायला 2 महिने लागले म्हणे, हा इथपर्यंत पोचला कसा काय? तर कोणासोबत आला म्हणे, मी काही नाव नाही सांगू शकत म्हणे, म्हणून त्यांनी इशारा असा दरवाजाकडे केला. समर्थांनी पाहिलं तर असे लपून बसलेले होते अगदी. आपले समर्थ गेले, पटकन पाया पडले, आपल्या शिष्याचा दर्जा त्यांनी पाहिला आणि त्याला म्हटलं की हनुमंता माफ करा म्हणे, तुम्हाला त्रास झाला म्हणे शिष्यामुळे. हो म्हणे समर्थ महाराज म्हणे, हे एवढा दफ नाही म्हणे, यांनी त्याला त्या श्रीरामाला कामाला लावलाय म्हणे, सीतेला कामाला लावलाय म्हणे, तुम्ही पटकन या म्हणे सोडवा म्हणे. त्याच्यामुळे हा भक्ताचा दर्जा राहतो आणि अशी कधी फटफटीची सुद्धा तो भक्तांसाठी सहन करत असतो. देखा नवल त्या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, वो फारत्यपण पार्थाचे करीत असू. त्या भक्तासाठी तो काय नाही करत असेल. पांडवांसाठी त्यांनी उष्ट खाल्लेलं आहे, उष्ट पत्रावळ्या काढलेलं आहे, दूध बनलेलं आहे, द्रौपदीच्या चपला हातामध्ये पकडलेला आहे आणि भगवंताचं म्हणजे अर्जुनाचं फारत्यपण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर तो भक्तांसाठी सगळं हे करत असतो अगदी. तर त्याच्या औदार्याच्या किती म्हणून कथा सांगावा, त्याच्या योग संघाची रीती काय सांगावी. तर हा सगळा बहुत त्याचं जे कार्य चालत असते, हे योगक्षेम हा तो सांभाळत असतो. तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. तर त्याची रीती काय आहे योगक्षेमाची? तर योगक्षेमाची रीती तो कधी कोमल म्हणून करतो तर कधी कठोर म्हणून करतो अगदी. ते एकदा एक प्रसंग आहे, भगवती आणि रमा आणि भगवान निघाले भ्रमणाला. ते एका ठिकाणी एक भक्त आळवताना दिसला, धनधान्याने विपुल होता. तर तो म्हणत होता की बा मला एवढं धन भेटलं समजा तर मी माझं हे कार्य करून घेईल आणि मला तृप्त झाल्यासारखं वाटेल. भगवंतांनी तथास्तु म्हटलं, धनाची व्यवस्था झाली. दुसऱ्या एका भक्ताकडे गेलं, दरिद्र नारायण होतं, घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, खायला प्यायला सोय नाही आणि एक गाय त्याच्या इथं होती. तो भगवंत आळून राहिला होता. देवा म्हणे, माझं काही नाही म्हणे, मी उपाशी राहून राहील म्हणे, मी तुझा भक्त आहे म्हणे, मला काही लागत नाही, पण या गायीचं कसं म्हणे, तर हिला उपाशी राहील, हा प्राणी आहे, तर मला पाहवत नाही म्हणे, तर हिच्यासाठी व्यवस्था झाली तर किती चांगली होईल. भगवंतांनी काय केलं, आपल्याला वाटलं असेल की बाई खूप धन देऊन देईल आणि खूप घोड्या गाड्या देऊन देईल, शेती देऊन देईल. भगवंतांनी त्या गाईला मारून टाकलं. क्रूर वाटलं आपल्याला भगवंत, आहे ना. तर भगवती म्हणाली की हा तुमचा न्याय मला काही लक्षात आला नाही म्हणे. तर त्यांनी सांगितलं की हा जो श्रीमंत भक्त होता म्हणे, हा रजोगुणी होता, याला पैशाशिवाय याची तृप्ती होणार नव्हती म्हणे, याच्यात सतोगुणाचा अजून उदय होण्याची शक्यता होती म्हणे. तो एकदा तृप्त झाला तो सतोगुणाचा उदय होईल म्हणे. पण हा जो होता, हा लटकलेला, हा सतोगुणी होता, हा त्या गायीमध्ये लटकलेला होता. आता या गायीमधनं त्याचं चित्त निघून गेल्यानंतर तो मला येऊन भेटेल. तर असा भगवंताचा योगक्षेमाच्या रचना असतात. भगवान योगक्षेम प्रापंचिक गरजा भागवण्यासाठी करत नाही. कारण आपल्याला असा गंध होऊन जाईल की भगवंतांनी एवढी सगळी सेवा केलेली आहे
तर मला पास करून देईल. देवा मला पास करून देईल, मी तुला 100 रुपयाचा पेढा देऊन देईल. भगवंत असं काही करत नाही. देवा माझ्या पोरीचं लग्न जुळू दे, मी तुला असं असं करील. देवा माझी बिमारी अशी पाहू दे, असं असं मी करील. भगवंत यापैकी काहीही करत नाही. हा योगक्षेम भगवंत पाळत नाही. प्रारब्धवश भक्ताला, भक्तांच्या देहाला जे कर्मबंधन येतात ते कर्मबंधन काढण्याचं तेवढं तो सुखकर करण्याचं काम तेवढं तो करत असतो. प्रारब्धाचे जे जे भोग आहे ते प्रत्येकाला भोगूनच भोगावे लागतात. भगवंत त्यात काहीही करत नाही. तो योगक्षेम एवढ्यासाठी पाहत असतो की हा जो भक्त आहे, हा भक्त माझ्यापर्यंत येऊन पडलेला पाहिजे. आता आपण याला योगक्षेम म्हणू का? एखादा दारुडा आहे आणि दारुड्याला समजा म्हटलं की तू दारू दे, मला दारूशिवाय जमत नाही. त्याला तुम्ही दारू दिली, हा योगक्षेम झाला का? त्या दारूसाठी त्याच्या दुकानाची व्यवस्था तुम्ही करून दिली, पैशाची चंदी लावून दिली त्याला, हे खरंच त्याचं कल्याण आहे का? तर प्रारब्ध प्रपंच हा अवघा नाशका आहे. ढेकणाची बाजी सुखाची कल्पना करूप आहे. याला मूर्खत्व वैष्णाई उपाय असं म्हटलं गेलेलं आहे. तर खरंच भगवंत अशी आपली व्यवस्था करून देणार आहे का? तो सुखरूप बनवणार आहे की सुख दुःखाच्या झुल्यामध्ये आपल्याला टाकणार आहे? तो जन्म मरण्याच्या चक्रामध्ये पिसवण्यासाठी आपल्याला येतो आहे की जन्म मरणाच्या चक्रातनं सोडवण्यासाठी होणार आहे? ही कल्पना आपल्याला संपूर्ण लक्षात आली पाहिजे. तर योगक्षेम हा सदैव भगवंताचा मला ब्रह्मरूपता, आनंदरूपता प्राप्त करून देण्यासाठी असतो, हे मी विसरायला नाही पाहिजे. आणि त्या दृष्टीसाठी तो तत्पर असतो. त्यासाठी कधी कठोर बनतो, मला अडचणी येतात, माझ्या तब्येत बिघडते, कुठं घटना दुर्घटना घडून जाते, हे सुद्धा माझ्या योगक्षेमासाठीच राहते. की ते समर्थांनी म्हटलेलं आहे, वो त्रय तापे बंद का तैफा संसारे दुखाला, त्रिवध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थाचा. व त्रिवध तापाने तापला तो तीव्र गतीने परमार्थाचा परिग्रही होतो. देवाचं नाव कुठं होते? कुंती काय मागताय? देवा मला दुःख दे. कारण सुखामध्ये देवाचं नाव आठवण येत नाही. जेव्हा दुःखाची अवस्था राहते तेव्हा देवाचं आठवण आपल्याला लवकर येते. तर असं कुंतीचं मागणं होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला ज्या परिस्थिती येते ती भगवंताची प्रेम असण्याची लक्षणं आहे. तो भगवंत माझ्याकडे बोलवत आहे. या सगळ्या गोष्टीला जर समोर गेला तुम्ही तर ब्रह्मरूपता लवकर प्राप्त होते आपल्याला. आणि मृत्यू देखील हा सुद्धा माझ्या योगक्षेमाचीच व्यवस्था आहे. माझं जे जीर्ण शीर्ण वस्त्र झालेलं आहे, माझ्यासाठी नवीन व्यवस्था तिथे उपलब्ध आहे. नवीन वस्त्र माझ्यासाठी ते उभं आहे. वासांशी जीर्णानी यथाविहाय. आणि हे केवळ वस्त्रांतर आहे. माणूस मरत नाही आहे. एक चांगला देह तुमच्यासाठी तिथे तयार आहे. ही व्यवस्था योगक्षेमाची नाही तर काय. पण मी त्याला त्या देहाशी लिप्त झाल्यामुळे, मायेच्या भ्रमामुळे त्या घटनेला सुद्धा मी दुःखी होतो आणि त्याच्यासाठी सदैव रडत राहतो. असा हा योगक्षेम वाहणारा आहे. तेने तुझी काय नाही काजी चिंता. तर हा भगवत इतका भक्तवत्सल आहे. हा योगक्षेम करण्यासाठी सामान्य जीवाला मला कळत नाही, मी सगळं विसरून गेलेलं आहे, तर त्याच्यासाठी भगवंताचं संतांचं अवतरण आहे. आणि संत त्या गोष्टीसाठी इथे येतात आणि श्री गुरु आपल्याकडे येतात न मला परत आठवण करून देतात. ह्या गोष्टी मला का कळून राहिलेल्या? हे श्री गुरु आले, संत आले म्हणूनच मला कळलेले आहे. तर ते प्राप्त हा योगक्षेम वाहण्यासाठी श्री गुरु देवरूप धारण करून येतो. तर ते म्हणतात, प्रतिमा माझ्या मूर्ती, प्रतिमा माझ्या मूर्ती, सचेतन व्यक्ती संत माझ्या सचेतन मूर्ती, त्यांची केली या दृढ भावे भक्ती, ते मग निश्चिती पावती. माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव, आपणची गुरु होत असे देव. ते इथपर्यंत प्रत्यक्ष भगवंत गुरु म्हणून आपल्या याच्यामध्ये अवतरण करत घेत असतात आणि आम्हाला त्या ब्रह्मपदापर्यंत, आत्मरूपापर्यंत नेण्यासाठी ते सदैव कार्यरत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवती परोपकारे. संतांचा हा परोपकार असतो की ब्रह्म ऐक्य करून देणं, आनंद रूपता करून देणं, ह्यासाठी संतांचं असतात. या कल्याणासाठी संत इथे आलेले असते. हा माझा दृष्टिभाव असला पाहिजे. तर भगवंताच्या प्रापंचिक गरजेसाठी कोणीही आवड नाही, प्रारब्ध टळल्या जात नाही. तर त्या पद्धतीने मी या योगक्षेम व्यवस्थेकडे बघितलेलं आहे. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. तर ब्रह्मपद आहे ते सुद्धा संत म्हणतात की ते आम्हाला सुद्धा नको, ते दुःखाची शिराणी आहे. आणि असं असताना तो आम्हाला खरोखरच त्याला योगक्षेम म्हणता येईल का? तर योगक्षेम हा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. दुसरा प्रसंग आणखी येतो की समजा एखादा दुःखी माणूस आहे,
आपल्याला संतांच्या प्रापांची गरजा करताना आपल्याला भगवंत दिसतो, पण संत त्याला कधीही त्यासाठी आळवत नाही. हा भक्ताचा प्रेमभाव असतो. भक्त नेहमी सदैव लक्ष ठेवत असतो की माझ्या आराध्याला त्रास झाला नाही पाहिजे, आणि भगवंत नेहमी माझ्या भक्ताला त्रास झाला नाहीसाठी एकमेकाप्रतीचा हा प्रेमभाव असतो. संत तुलसीदासाचं उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐका, छान सुंदर गोष्ट आहे ती अगदी. तर संत तुलसीदास आपल्या झोपडीमध्ये राहत होतं. झोपडीमध्ये जो सामान होतं खाण्यापिण्याचं, ते एक दिवस काय झालं, त्यांना भेटीला मोठमोठे लोक यायचे. तर त्या पोराला वाटलं अगदी की यांच्याकडे मोठमोठे लोक भेटायला येतात, तर भरपूर काय असेल याच्याकडे, आपण आपल्या आताचे महंत पाहतोच आपण. तर त्याची तशी धारणा झाली, म्हणून तो काही पोरासाठी रात्री वाट पाहत बसला. तो रात्री पोरासाठी आला, आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या आजूबाजूला झोपडीच्या भोवती 2 धनुष्यधारी पहारेकरी पहारा देत आहे. हा म्हणतो याला झोपायला भेटेल, कधी चान्स भेटेल, पहारेकरी निघून जातील याची वाट पाहत राहिला. पण रात्रभर ते 2 पहारेकरी धनुष्यबाण घेऊन आपले तिथे त्याला पहारा देऊन राहिलेले. सकाळ झाली, हा निघून गेला. पोराच्या काही लक्षात आलं, तो माफी मागायसाठी तुलसीदासांच्या चरणी आला, सांगितलं महाराज माझा अपराध हे करा, आणि मला हे 2 पहारेकरी दिसले आणि मी शेवटी हा अपराध केला नाही. तुलसीदासांना एकदम प्रकाश पडला. हे पहारेकरू कोण कोण असतील? पहारेकरू राम आणि लक्ष्मण. तर तुलसीदासांना जेव्हा कळलं, त्यांनी झोपडीतले सगळे सामान काढून फेकून दिले. म्हणे माझा जे आराध्य दैवत आहे, ज्यांची मी पूजा करतो आहे, ते माझ्यासाठी, या तुटपुंज वस्तूसाठी, नाशक्या वस्तूसाठी, की जे कधी ना कधी नाश पावणारच आहे, त्याच्यासाठी माझ्या आराध्याला त्याचं रक्षण करायसाठी यावं लागलं. त्यांनी तात्काळ त्या वस्तू फेकून दिलेल्या आहे. कैसा हा माझ्या भगवंताचा भोळा भाव, की भक्त माझ्या भगवंताला काही होऊ नको होऊ म्हणून धडपडत असतात. वो प्रभूची पूर्वी आशी तो आफ तोची खरा दाफ, आणि भगवंत भक्तासाठी झटत असतो. अद्भुत लीला आहे. हरिकथा हरिकथा अनंता. तर त्याचं बखान करतो म्हटलं तर 2 प्रवचने 4 प्रवचने कमी पडून जातील, अशा अनंत कथा आहेत. तर तेने तुझी काय नाही केली चिंता. आता एक लक्षात आलं की बा तो सगळीच चिंता वाहतो, त्याच्यामुळे काही आळशी लोक असतात की तो सगळं तयार करायला आहे. तर मी काय विचार करत असतो, धैर्य हरी पलंगावरी खाटल्यावरी, पलंगावरी म्हणतो आपण. तर त्याच्यामुळे जर कोणाला शॉर्टकट विचारायचा असेल तर आळशी माणसाला विचारावं. सगळ्यात शॉर्टकट जो आहे तो आळशी माणूस बरोबर सांगतो, अगदी बरोबर. तर झालं, ते शॉर्टकटवाले विचार करतील की मला सगळं भेटणार आहे, तर मग मला काही करायची जरूरत काय. तर भगवंत त्याच ठिकाणी म्हणतात, कर्मो नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो हत कर्मनः शरीर यात्रा पित्तेन प्रसिद्धेत अकर्मनः. की विहित निहित कर्म आपले करत जा. कर्म करणे हे अकर्म असण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आणि जर मी आपले कामं केले नाही तर शरीर यात्रा सुद्धा व्यवस्थित चालणार नाही. अरे ठीक आहे. तर असा भोळा भाबडा समज आपला होऊ शकतो. तर बिना कर्म केल्याने मला सांगा, दिवसभर खाल्लं तर सकाळी प्रातर्विधीसाठी जर जावं लागेल की तेही लागली. मी डॉक्टर आहे, त्याच्यामुळे सांगू शकतो की आताच्या काळामधल्या जास्तीत जास्त ज्या बिमाऱ्या आहे कर्म न केल्यापासून आहे, कर्म केल्यापासून नाही आहे. मला पहिले मोबाईल नंबर पाठ राहायचे, पण आता ते काम मोबाईलने घेतल्यापासून मला आता नंबर सुद्धा पाठ राहत नाही. मानव योनी ही कर्म योनी आहे. एक द्रौपदीचं उदाहरण देतो, त्या उदाहरणावरून लक्षात येईल. द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग आहे. अर्जुन स्वयंवरासाठी उभा झाला तिथं वेध करण्यासाठी. माफा होता, माफा उगर फिरत होतं चक्र, आणि माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता आणि खाली पाण्यात पाहून बाण मारायचा होता. अर्जुन भगवंताकडे गेला. भगवंतांनी सांगितलं की तू माशाच्या डोळ्याकडे लक्ष असू दे, त्याच्या फिरण्याचा वेग आणि आपल्या बाणाचा वेग याचं तू गणित जमव आणि बाण सोड. तर भगवंताला अर्जुन म्हणायला राहिला, हे सगळं मलाच करायचं आहे, तर मी तुमच्या पायापाशी कशासाठी आलो? तुम्ही माझे गुरु आहे, मोठे आहे, सगळं सांभाळणार आहे. तर भगवंत म्हणे तुम्ही काय करणार म्हणे. तर भगवंत म्हणाले, त्या पाण्यामध्ये पाहून तू बाण मारतो आहे, त्या पाण्यामध्ये मी तरंग लहर तयार होऊ देणार नाही. भगवंत एवढं काम करत असतो. माझं प्रारब्ध मला भोगावंच लागत असतं, पण हे सगळं तो सांभाळत असतो. तर ते सांभाळत असल्यानंतर भगवंतांनी आपल्याला देवदुर्लभ शरीर दिलं आहे. पालन पोषणासाठी अनंतानी श्रीगुरूंनी अनंतानी व्यवस्था केलेली आहे.
श्री गुरूंनी योगक्षेमाची व्यवस्था केलेली आहे. हे जीवन सार्थ करण्यासाठी आहे की मायेचं हातचं बाहुलं बनून सुखदुःखाचा विलाप करण्यासाठी आहे. निश्चितच हे मला हरिरूप करण्यासाठी वरदान भेटलेलं आहे. तर एवढी ब्रह्मरूपतेसाठी वाटचाल करायची असेल तर त्याच्यासाठी मला साधनही कोणाला विचारावं लागेल. जे या मार्गाने गेले आहे त्यांनाच विचारावं लागेल. ज्या ज्या वाटे गेले संत त्या त्या वाटे जाऊया आपण. संतांचे संगती मनोमार्गे गती येणे पंथी श्रीपती आकळवाला. तर मला हे आकलन व्हायचं असेल तर संत ज्या मार्गाने गेलेले त्याच मार्गाने जावं लागेल, तरच मला तसे अनुभव येतील. आपण आपली साधना करत असतो प्रत्येक जण. कोणी जप करत असतो, कोणी तप करत असतो, कोणी वाऱ्या करत असतो, कोणी पारायण करत असतो, कोणी वैकल्य करत असतो, कोणी आपले 16 सोमवार करत असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने करतच असतो. आपल्याला झेपेल तशी जमेल तशी साधना करत असतो. आणि काही काही ठिकाणी या साधनेला औपचारिकता येऊन जाते, उत्सवाचं रूपांतर येऊन जातो, परंपरेमुळे केल्या जात्या बऱ्याचशा साधना. समजा मी ही साधना केली म्हणजे ही उपासना केली नाही तर देव माझ्यावर नाराज होईल म्हणून बोकडं कापल्या जाते. तर भयापोटी ह्या आपल्या उत्सव चालू असतात अगदी. आणि भक्ती कशी असावी किंवा त्या भक्तीपासून मला निष्कामता प्राप्त होते आहे का, आनंद प्राप्त होते आहे का, तृप्ती प्राप्त होते आहे का, समाधान प्राप्त होते आहे का, निर्भयता प्राप्त होते आहे का, मला आनंद प्राप्त होत आहे का, आनंदाच्या डोहाकडे मी चाललो आहे का, हे मी मुळी सुद्धा तपासून पाहत नाही. आणि हे तपासून पाहणं माझं कर्तव्य आहे. न जाणता कोटीवरी साधने केली परीपरी तरी मोक्षाचा धनी होणे नाही. तर जी कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करावं लागेल तरच ती योग्य होते. एक साधं उदाहरण घेऊन घ्या की शेती आहे. मनाच्या मार्गाने मनात आलं ते वाण तिथे लावून टाकलं, मनात आल्या त्यावेळेस पेरणी केली, मनात त्यावेळेस कापणी केली, तर ती शेती योग्य होईल का? मेहनत मी पूर्ण घेतलेली आहे पण मला तेवढं फळ भेटेल का? पण तीच शेती शास्त्रयुक्त पद्धतीने ज्या वेळेला पाहिजे त्या पद्धतीने मशागत केली, ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेस पेरणी केली, ज्या वेळेस खत द्यायला पाहिजे ते खत केलं, जमिनीचा पोत पाहून मी धान निवडलं, आपल्या मार्केटमधली व्हॅल्यू बघून मी वाण निवडलं. आणि हे सगळं केल्यानंतर होणारा फायदा आणि मनोमार्गी केलेला फायदा या दोनमध्ये तफावत राहील. यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तर भवति. आता हा जबाबदारीचा परमार्थ आहे. हा परमार्थ मी माझ्या मनाप्रमाणे करत राहतो. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी मी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो, पण परमार्थ मी माझ्या झेपेल तसा जमेल तसा, कारण परमार्थ हा माझा उद्देशच राहत नाही. हे वारंवार आठवण्यासाठी सांगत आहे. कारण आठवीची कृपाळू देवायची. आणि हे विसरू नये म्हणून सांगत आहे. राहे ते अनंत आठवणी. आणि त्याचा मार्ग पुढचा सांगत आहे. राहे त्याचे निरंतर ध्यान करी. तर आता ही जबाबदारी झाली. आता जबाबदारी कसं एक उदाहरण घेऊया आपण. एखाद्या दिवशी माझा 2 BHK आहे. आई भाडायला सांगते आणि मी झाडतो. झाडल्यानंतर काय करतो मी झाडतो आणि सांगतो 5 मिनिटात माझं झाडणं होऊन जाते. आणि त्याच ठिकाणी आई झाडते तर ती कशी झाडते? खिडक्या उघडते, पडदे झटकते, सोफ्याचे अभ्र साफ करते, टीव्हीवरचे मळकट दूर करते, फिश पॉन्डमध्ये माशांना अन्न टाकते, फ्लॉवर पॉटमधले फुलं बदलते, पेपर जागेवर ठेवून देते, पुस्तकं जागेवर लावून ठेवून देते, कपडे जागेवर लावून ठेवून देते. आणि तिचं घर झाडल्यानंतर आपल्याला लक्षात येते की घरामध्ये शुद्धी आलेली आहे, शांती आलेली आहे, स्वच्छ झालेलं आहे, प्रसन्नता आलेली आहे. मला एकदम प्रसन्न वाटायला लागतंय. आपला हा रोजचा अनुभव आहे. याला जबाबदारीचं झाडणं म्हणते. तर मी जे उपासना करून राहिलेलो आहे त्या उपासनेपासनं माझ्या शरीराची स्वच्छता होते आहे का, माझ्या चित्ताची शुद्धी होते आहे का, माझं चित्त शांत होते आहे का, माझा मल दोष जातो आहे का, माझा विक्षेप दोष जातो आहे का, हे तपासण्याचं काम कोणाचं आहे? माझं काम आहे. याला जबाबदारीचा परमार्थ म्हणतो. आणि कर्म उपासनेमुळे चित्त शुद्ध होतं, उपासनेमुळे चित्त शांत होतं आणि शांत झालेल्या चित्तामध्ये भगवंताचं प्रतिबिंब आणि तो आनंद उतरण्याची व्यवस्था आहे. महाराजांनी या ठिकाणी देव, श्रीपती, अनंत, विश्वंभर असे देवासाठी नावं वापरलेले आहे. तर महाराजांनी उपाय तर सांगितलेला आहे की नित्य त्याचे ध्यान करी. तर आपल्यासमोर 33 कोटी देव आलेले आहेत. या देवाला कोणता निवडायचा आहे? तर शास्त्रांनी त्याला 5 पद्धतीचे देव सांगितलेले आहे. एक ब्रह्मरूप देव जे निर्गुण निराकार आहे, नेती नेती न ये अनुमान असं जे म्हटलेलं आहे ते ब्रह्मरूप देव. त्याच्यानंतर ईश्वर, ज्याचं वर्णन आपण सगळं बघितलेलं आहे की तो सृष्टीचं सगळं संचलन करतो आणि त्याचं नियमन करतो, सर्वज्ञ आहे. तो ईश्वर, तो सगुण आहे पण त्याला आकार नाही आहे. त्याच्यानंतर अवतार आपल्यामध्ये होऊन गेलेला आहे. राम, कृष्ण, कुर्म अवतार होऊन गेलेला आहे, नृसिंह होऊन गेलेला आहे. हे सगळे ईश्वराचे अवतार जे आहेत, पूर्ण अवतार,
आणि अंशिक अवतार हे कार्य करासाठी आलेले आहेत. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, तर त्या अवतारांचं रूपी देव आहेत. त्याच्यानंतर ईश्वर आहे, मग मूर्ती आहेत, आणि त्याच्यानंतर फालते बोलते आपल्यामध्ये देव संत माझी रूपडी ब्रह्मज्ञानी पोखडी, अशा पद्धतीचे देव आहे. तर या देवाच्या गंगाराती मला गुंडाळायचं नाही आहे. शास्त्र सांगते आहे की माझ्या कल्पना स्पष्ट करायचं आहे. तर त्यांनी सांगितलं आहे फगुनाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे फारा फार विचारे संत संगे. दुसरं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारविन काहीच नव्हे समाधान. या दोन ओव्यामध्ये चाललेलं आहे अगदी की मला फगुनाचा आधार घ्यायचा आहे. निर्गुण ब्रह्म मला एकाएकी प्राप्त होणार नाही आहे, मी त्याला पाहू शकणार नाही, त्याला जाणू शकणार नाही. तर त्याच्यामुळे काय करायचं आहे की फगुनाचा आधार घ्यायचा आहे, गणपतीचा आधार घ्यायचा आहे. गणपतीपासून मी शिकलो आणि शेवटी आता मोठे मोठे ग्रंथ मी वाचत असतो. आता गणपती बाबूला गणपतीचा बाबूरा पडला, मी फतवून आता बिना आधाराने आता लिहायला लागलो, वाचायला लागलो. त्याच पद्धतीने फगुनाच्या मूर्तीमध्ये केला मातीचा पशुपती, तर मातीचा पशुपती पारी मातीशी काय महती, शिवपूजा शिवाफी पावे, माती माती माझे समावे. तर मातीचा पशुपती केला मी आणि त्याची पूजा केली, तर माती मातीतच राहणार आहे, पण ब्रह्मभाव हा कायम राहिला पाहिजे. तर यासाठी महाराज या देवाची पूजा मला इथे आळवायचं आहे आणि त्याचं नित्य निरंतर मला ध्यान करायचं आहे. कारण मला कळलं, पण कळल्यानंतर मी परत विसरून जाईल, तर ते विस्मरण नको, म्हणून मला नित्य निरंतर ध्यान करायचं आहे. 24 तास अखंड ध्यान करणं निश्चित शक्य नाही. राहे ती नित्य त्याचे निरंतर ध्यान करी असं म्हटलेलं आहे. तर ध्यान म्हणजे काय करायचं आहे? 24 तास ध्यान खरंच करू शकणार आहे का आपण? निश्चितच नाही. तर 24 तास त्याचं निरंतर मला श्रवण करून, म्हणजे त्याचं मला निरंतर आठवण करून राहायची आहे. तर ती 9 विधा भक्ती त्यामध्ये दिलेली आहे. त्या 9 विधा भक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून मला अखंड त्याचं ध्यान करायचं आहे. सदैव त्याच्या संघामध्ये राहायचं आहे. फटवियेचे राती न म्हणजे जेवी वाती तैफा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. तर सदैव अखंड अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, असं त्याचं ध्यान मला करायचं आहे. तर कल्पना करा की मी एक ध्यानासाठी बसतो आणि एका तासामध्ये मला ध्यान यायचं आहे. तर दिवसभर मी संसारात फिरत असतो आणि एका तासामध्ये ती निश्चित येईल का? मी विदर्भाच्या रंधरणत्या उन्हामध्ये दिवसभर 23 तास फिरत आहे आणि 24 तासाला मला असं वाटलं की बद्रीनाथला जावं, तर ते शक्य होईल का? निश्चितच होणार नाही. त्यासाठी मी हरिद्वारच्या 23 तास जवळ असलो तर मी एका तासामध्ये मी या ठिकाणी निश्चितच पोहोचू शकेल. तर अखंड ध्यान त्याचं हे करायचं आहे. त्यासाठी माझी दिनचर्या तशी पाहिजे. प्रभाते रामचिंतित व्हावा, माझी दिनचर्या रामाच्या चिंतनातनं होईल. श्री गुरूंचं मला उपासना करायची आहे. मग पूजन करताना माझ्या मनी भाव असला पाहिजे, काफयाने पूजा करू देवराया, की तुझेच फुलं तुला वाहतो आहे, हा भाव असला पाहिजे. जेवताना हा भाव असला पाहिजे की तुझं अन्न मी खातो आहे. वागताना जो माणूस दिसत आहे तर भगवंताचं मी काम करतो आहे, हा भाव माझ्या चित्ती पाहिजे. आणि प्रारब्धानुसार मला जे असेल त्यानुसार मी चित्ती असुदावे समाधान म्हणून मला जगायचं आहे. जे भेटे भूत ते जाणे जे भगवंत, प्रत्यक्ष दिसणारी प्रत्येक व्यक्ती हे भगवंत आहे. या उद्देशाने मला दिवसभर प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीकडे पाहायचं आहे. आणि असं समजा अखंड ध्यान केलं तर एका दिवशी मी निश्चितच भगवंत बनून जाईल. एक कीटचं उदाहरण दिलेलं आहे. जेने तीव्र ध्याने ती किटी होऊने ठाके भिंगुरटी गगना पडे उठाओटी प्रत्यक्ष दृष्टी देखीजे. की एक उदाहरण संत सांगतात त्यासाठी. एक भिंगुरटी राहते, ती एक कीटक आणून ठेवते आणि त्या घरामध्ये ती तिला टोचत राहते. तर तो अळी जी राहते ती अळी सदैव त्या भीतीत राहते की भिंगुरटी येईल आणि टोचेल, म्हणून सदैव डोळे बंद केले असली नसले तरी तिला भिंगुरटीचं ध्यान लागलेलं असतं, भीती लागलेली असते आणि एक दिवस ती भिंगुरटी बनून जाते. तर पहावे आपण याची नावं ध्यान. विभक्त नव्हे तो भक्त, देव पहाव्या गेलो देवची होऊनी ठेलो. नीत पुनाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यानम, याला दत्त ध्यान म्हटलेलं आहे. अनुरणीया थोकडा तुका आकाश ओढा, असा दृढ अपरिशोक अनुभव मग येणं याला ध्यान म्हटलं गेलेलं आहे. एकाकार होणं, तद्रूप होणं, तेच होऊन वादम, उजेड राहुनी उजेड राहुले, या पद्धतीचं जे ध्यान आहे ते ध्यान
आपल्या सगळ्यांना साधो आणि निरंतर जे मला आठवण आलेली आहे स्वरूपाची, ते स्वरूपाची मला सदैव आठवण बनलेली राहो आणि अशा पद्धतीचं ध्यान आपल्यासह माझं पण साधावं अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो. आपण या सगळ्यामुळे मला हा अनुभव मिळाला आणि अभ्यास करण्याचं मला भाग्य प्राप्त झालं. सविताताईंचं मी विशेष आभार मानतो. ब्रह्मपुरी समितीचे जे सदस्य आहेत त्यांचा आभार मानतो की त्या मानाने मला अभ्यास त्यांच्या योगाने मला अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. रामकृष्ण हरी. नमस्कार. वेदांच्या आज्ञा आपल्याला स्पष्टपणे समजावून सांगण्यासाठी संत अवतार घेतात. वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा, वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. अर्थ समजावून घेऊ. आचरणात आणून व्यावहारिक पातळीवर मार्गदर्शन करणारे या युगात संतांव्यतिरिक्त दुसरे कोणीही नाही असे त्यांनी इथे सांगितलेले आहे. स्वतःच म्हणजे आपण जेव्हा कोणतं अभंग वाचतो त्याचा अर्थ सुद्धा आपणाला स्वतःच समजून घ्यावयाचा आहे व ते आचरणात आणायचे आहेत. तुकाराम महाराजांचे अभंग, समर्थांचा दासबोध हे सामान्य माणसाला फार मोठे मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. पण हे मार्गदर्शक होतात की नाही हे ठरवण्याचे रहस्य समजावून घेत वाचण्यातच आहे. म्हणून आपल्याला निरंतर वाचन करणे हे फार गरजेचे आहे. ग्रंथ वाचताना संतांनी ते माझ्यासाठी सांगितले आहे हा विचार ठेवावा आणि ते आचरणात आणावे, तरच त्यांचा उपयोग होतो आहे. आज आपल्याला आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर अनंत बांगडे काका यांनी अभंग 2212 अगदी सोप्या व सरळ भाषेमध्ये समजावून सांगितलं आहे. तसेच सर्व श्रोते ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणतील अशी अपेक्षा करतो. आज हे चिंतन कथित करणारे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर अनंत बांगडे काका यांनी आपल्या वाणीतून तुकाराम गाथेतील अभंग 2212 यातील बोध अर्थ अगदी सोप्या भाषेत आपल्याला अवगत करून दिला व त्याला आपल्या दैनंदिन व सांसारिक जीवनामध्ये कसे त्याचे अवलोकन करावे हे पटवून दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मी चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीतर्फे शतशः आभारी आहे. तसेच या कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका व प्रोत्साहन स्त्रोत वंदनीय सविता खरवडे वहिनी यांचा सुद्धा मी आभारी आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम ऑनलाईन चॅनल चमू आपल्यापर्यंत सर्व व्याख्यानमाला प्रसिद्धी व व्यवस्थापन अगदी सुरळीतपणे पार पाडल्या जातात. त्याबद्दल मी त्या चमूचे आभारी आहे. तसेच सर्व भक्तगण व श्रोतेवर्ग यांनी चिंतनाचे स्मरण करून आत्मसात केले त्याबाबत त्यांचे मी आभारी आहे. जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.